प्रॉपर मॅरेथॉन असते ती 42.2 किलोमीटर असते. प्रॉपर रनिंग, फक्त रनिंग करायचं आणि एका तासामध्ये 10 किलोमीटर होऊन जात होतं. एक आयडियल फिटनेस म्हणजे काय? ऍक्च्युली तर फिटनेस म्हणाल तर कुणाला असं वाटेल की 0 फिगर किंवा तुम्हाला वाटेल 6 पॅक ॲब, तर असं काही गरज नाही. म्हणजे वॉकिंगचा पण रूल असतो, ते म्हणतात रूल ऑफ 6, म्हणजे 6 AM और 6 PM असा, आणि 6 days पर वीक. तर स्त्रियांनी ना थोडंसं ओपनली त्यांना काय प्रॉब्लेम आहेत हे बोलले पाहिजेत आणि थोडं टाइम मॅनेजमेंट केलं तर हे पॉसिबल आहे. प्रेग्नन्सीमध्ये झालेलं वेट गेन, तर त्याच्यामध्ये माझं जवळजवळ 25 ते 30 किलो वजन वाढलं, कारण जुळी बाळ होती मला. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम मला खूप त्रास व्हायला लागला. म्हणजे माझं वजन इतकं वाढल्यामुळे मला चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, इतका म्हणजे हाल झाले होते माझे. त्यामुळे मी फिटनेसकडे थोडीशी वळले. मी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करून बघितले. मी कधी एरोबिक्स करायचे, कधी झुंबा करायचे, कधी जिमला जायचे, कधी वॉक करायचे. पण मला असं काहीतरी मनापासून आवडेल असा व्यायाम सापडत नव्हता. तर तो 2017 मला तो सापडला. कार्ब्स हे आपल्याला एनर्जी देण्यासाठी आहेत, त्यामुळे 50% आपल्या खाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पाहिजेत. पण आपण कार्ब्स कुठल्या प्रकारचे वापरतो? म्हणजे तुम्ही साखरेचा पाक घेतलात तर ते पण शुगरच आहे, आणि फळांमधनं मिळणारा कार्ब्स घेतलात ती पण शुगर आहे. तर त्यामुळे तुम्ही काय खाताय आणि किती प्रपोर्शनमध्ये खाताय हे महत्त्वाचं. जगात सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आपली आहेत, आपण चायनाला पण क्रॉस केलंय, बरोबर आहे. मग आपले ॲथलीट्स का नाही आहेत? मग आपल्याकडे पोटेन्शियल नाही आहे का? आता प्रत्येकजण सायना नेहवाल होईल किंवा प्रत्येकजण काही PV सिंधू होईल असं नाही आहे. मग 3 नंबरची बॅडमिंटन प्लेअर जो आपल्याला माहिती नाही कोण आहे ते. लाडकी बहीण सारखा लाडका धावपटू वगैरे असं काहीतरी. ते तर झालं तर उत्तमच आहे. तर 400 इंडियन तुमच्या देशाला आपला खर्च करून साऊथ आफ्रिकेत जाऊन रिप्रेझेंट करतात, तर ऍक्च्युली शासनाकडनं काहीतरी अप्रिसिएशन व्हायला पाहिजे होतं डेफिनेटली. नमस्कार, मी अवधूत कदम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या बोलूया या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, गेली काही एपिसोड आपण बघतोय की आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तज्ज्ञांना आणि आपल्या उपयोगी अशा पाहुण्यांना आपण आपल्यासोबत बोलायला घेऊन येत असतो. आणि असेच एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्याशी बोलायला झालेलं आहे. तर मी त्यांच्याबद्दल थोडक्यात एवढीच माहिती देतो की त्या मेडिकल क्षेत्रातले आहेत, पण त्यांनी स्पोर्ट्स या क्षेत्रामध्ये आपलं एक वेगळं नाव निर्माण केलेलं आहे, एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. अशा एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत. त्यांचं नाव आहे डॉक्टर शिल्पा दाते. मॅम, आमच्या या बोलूया या पॉडकास्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आत्ता मी प्रेक्षकांना तुमच्याबद्दल अगदी थोडक्यातच सांगितलेलं आहे, कारण आम्हाला तुमच्याकडून ऐकून घ्यायचं आहे की तुम्ही कुठल्या क्षेत्रातले आहात आणि तुम्ही तुमची स्पोर्ट्समधली कोणती गोष्ट आज नावारूपाला आणून जगभर त्यातून तुम्ही एक नाव कमवलेलं आहे. मी गायनेकॉलॉजिस्ट आहे आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे, आणि मला खेळाविषयी आवड निर्माण झाली आणि त्यानंतर मी ट्रायथलॉन सुरू केलं. त्याच्यामध्ये आधी आपण स्विमिंग करतो, मग सायकलिंग करतो आणि मग रनिंग करतो. आणि आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा आयर्नमॅन कॉम्पिटिशन झाली 2019ला गोवा इथे. तर त्याच्यामध्ये सांगलीला मी रिप्रेझेंट केलं आणि माझ्या एज कॅटेगरीमध्ये मी 3rd रँक मिळवला. आणि ती स्पर्धा पूर्ण करून सांगलीतली पहिली आयर्न लेडी, म्हणजे ॲक्च्युली आयर्न मॅन म्हणायचं पण सगळे मला म्हणतात आयर्न लेडी, तर सांगलीतली पहिली आयर्न लेडी मी झाले. त्यानंतर मला पळण्याची जास्त आवड निर्माण झाली. अल्ट्रा रनिंग ज्याला म्हणतात, म्हणजे 50 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पळून पार करणं, तर त्याची आवड निर्माण झाली. मग बऱ्याचशा हिल मॅरेथॉन्स, अल्ट्रा मॅरेथॉन मी कंप्लीट केल्या. आणि साऊथ आफ्रिकेला मी बॅक टू बॅक, म्हणजे 2023 आणि 2024 अशा 2, एक अप रन असते आणि एक डाऊन रन असते, तर त्या पूर्ण केल्या. आणि भारतातल्या महिला स्पर्धकांमध्ये पहिला नंबर मिळवला आणि ब्रॉन्झ मेडल मिळालं. बाकी छोटी मोठी एवढी बक्षिसं बघून आणि ट्रॉफीज म्हणा किंवा मेडल्स बघून वाटतं की कंटिन्युअसली तुम्ही धावताच आहात आणि तुमच्या मागे ही बक्षिसं ट्रॉफ्या धावतायत तुमच्या मागे, आणि हा असाच मोठा संग्रह तुमच्याकडे वाढत राहो. मॅम, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही ही सुरुवात केली, पण वयाच्या कितव्या वर्षी या सगळ्याला तुम्हाला सुरुवात केली तुम्ही? लहानपणी शाळेत किंवा कॉलेजमध्ये मी ॲथलीट किंवा स्पर्धा कुठल्याही याच्यात मी भाग घेतला नव्हता, कारण बेसिकली खेळाशी फारसं कधी रिलेशन आलंच नाही. पण साधारण 2017 साली, म्हणजे माझं वय तेव्हा साधारण 36-37 होतं, तर तेव्हा म्हणजे खूपच रिसेंटली गेल्या 7 वर्षातली ही सगळी कमाई आहे. पण एक कसं काय सुरुवात कशी झाली? म्हणजे तुम्ही एक तर मेडिकल क्षेत्रामध्ये गायनेकॉलॉजिस्ट म्हणून काम करताय, किती वर्ष झालं काम करताय? 15 वर्ष झाली. 15 वर्ष. गेल्या 7 वर्षात तुम्ही रनिंगमध्ये आला, तर हे कसं काय, हा योग कसा काय जुळून आला? त्याला मेजर कारण असं होतं की प्रेग्नन्सीमध्ये झालेलं वेट गेन.
तर त्याच्यामध्ये माझं जवळजवळ 25 ते 30 किलो वजन वाढलं, कारण जुळी बाळं होती मला. अच्छा, अरे वा. तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम मला खूप त्रास व्हायला लागला. म्हणजे माझं वजन इतकं वाढल्यामुळे मला चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. इतका म्हणजे हाल झाले होते माझे. त्यामुळे मी फिटनेसकडे थोडीशी वळले. मी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करून बघितले. मी कधी एरोबिक्स करायचे, कधी झुंबा करायचे, कधी जिमला जायचे, कधी वॉक करायचे. पण मला असं काहीतरी मनापासून आवडेल असा व्यायाम सापडत नव्हता. तर तो 2017 मध्ये मला तो सापडला आणि मग रनिंगचं व्यसन लागल्यासारखं झालं. अच्छा. म्हणजे आधी 10 किलोमीटर, मग 21 किलोमीटर, मग 42 किलोमीटर, मग 50 किलोमीटर असं करत शेवटी आता 90 किलोमीटरपर्यंत रनिंग मी म्हणजे हे करते. तुम्ही जे आकडा सांगताय 2 अंकी वगैरे, हे तुम्ही सलग पळता? हो. म्हणजे 50 किलोमीटर, 90 किलोमीटर न थांबता पळता येस, आणि हे गेल्या 7 वर्षात तुम्ही हे अचीव्ह केलेलं आहे. येस. क्या बात आहे! म्हणजे लोकांना चालायचं म्हटलं 1-2 किलोमीटर तरी धाप लागते. तुम्ही 90 किलोमीटर आज पळतात आणि त्याचं श्रेय आहे किंवा त्याचं एक म्हणतात आउटपुट आहे ते हे समोर दिसतंय आपल्याला. आणि तुम्ही आयर्न लेडी म्हणून एक नाव कमवलेलं आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन तुम्ही कॉम्रेड्स. कॉम्रेडी ही स्पर्धा 2 Complete वेळा केली. कंप्लीट केलेली आहे, Yes. जिंकलेल्या हाताने. मॅम, जनरली प्रेग्नन्सीमध्ये असू दे किंवा कुठल्या महिलांना वेट किंवा जाडी ह्या गोष्टीचं खूपच म्हणजे म्हणतो ना की त्या गोष्टीनं आजकाल बऱ्याच बायकांचा तो प्रॉब्लेम आहे की खरंय. वजन कसं कमी करायचं किंवा यातून कसं बाहेर पडायचं. बरंचसं सौंदर्य म्हणतो ना वजनातच असतं. त्यामुळं समाजातलं वजन वाढवायचं असेल तर ते वजन कमी केलं पाहिजे. तुम्ही हे वजन फक्त कमी केलं नाही, तर ह्या वजन कमी करता करता तुम्हाला एक दिशा मिळाली आणि ती दिशा आज इथे भिंतीवर दिसतीये तुम्हाला, की वेगळ्या माध्यमातून तुम्ही वेगळ्या स्पर्धा जिंकलेल्या आहात. तर तुम्ही बोलता हे प्रेग्नन्सीमध्ये झालं. हे किती साली झालं आहे? माझी मुलं आता 15 वर्षाची आहेत. 2009 साली म्हणजे बापरे! माझी प्रेग्नन्सी होती. वाटत नाही तुमच्याकडे बघून की 15-15 वर्षाची 2 वर्षाची जोडी. मग हे मुलं झाल्यानंतर तुम्ही रनिंग, मग मुलांचं आणि तुम्ही हे कसं काय जुळवून आणलं तुम्ही? मी सगळ्यांना असंच सांगते. माझ्या पेशंटना मी कधीही सांगितलं, की तुम्ही एक्सरसाइज करा, की त्यांचा पहिला एक्सक्यूज असतो, की आम्हाला वेळ मिळत नाही. मग मी त्यांना हेच सांगते, की तुम्हाला एखादं काम करायची इच्छा असेल, तर तुम्ही कसाही वेळ काढता. तर मी एक्सरसाइज सुरू केल्या जेव्हा माझी बाळं फक्त 2 महिन्याची होती. हो. आणि तेव्हा माझ्या आई-बाबांनी मला खूप हेल्प केली. म्हणजे आम्ही शक्यतो असं प्लॅन करायचो, की ती दोघं झोपली, की मग मी व्यायामाला जायचे. म्हणजे मी तेव्हा प्लॅन करायचे. तर नेमकी ती उठून बसायची. म्हणजे सगळं करून मी जायचे. मग माझे आई-बाबा, एक बाळ आई आणि एक बाळ बाबा असं ते बघायचे. मग असं करत सगळ्यांचाच म्हणजे माझे मिस्टर असू देत, माझे सासू-सासरे असू देत, सगळ्यांनी मला सपोर्ट केला. फॅमिली सपोर्ट हा विषय नव्हता. पण तरीसुद्धा म्हणजे आपल्याला घरीच मदत करायला आता माझ्याकडे बाळांचं बघायला एक ताई खूप छान मिळाल्या. म्हणजे बाळं अगदी 6 महिन्याची होती. तर तेव्हापासून त्यांची मदत आहे मला. आणि अशा मला जिथे-जिथे गरज पडली तिथे मला चांगली माणसं मिळत गेली. आणि मला असं वाटतं आपण कधी-कधी बोलत नाही, की मला हा प्रॉब्लेम आहे. आपण कमी पण मानतो, की मला हे जमत नाही किंवा मला इथे मदत पाहिजे. तर स्त्रियांनी ना थोडंसं ओपनली त्यांना काय प्रॉब्लेम आहेत हे बोलले पाहिजेत. आणि थोडं टाईम मॅनेजमेंट केलं तर हे पॉसिबल आहे. कारण तेव्हा तर मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरजमध्ये काम करायचे. आमची 24 तासाची इमर्जन्सी ड्युटी असायच्या. बरं. मुलं 6 महिन्याची झाल्यानंतर मी जॉब जॉइन केला होता. मग मी तो जॉब बघत मुलांना सांभाळत, घर सांभाळत रोज व्यायाम करायचे न चुकवता. बरं, म्हणजे आपली जुनी लोकं आवड असेल तर सवड. एक्झॅक्टली. तुम्ही वेळ काढू शकता. फक्त आपल्याला काय असतं, की तो फार मनापासून करायचा नसतो. मग मी त्यांना म्हणते तुम्ही 3 एक्सक्यूजेस देणार. एक तर उन्हाळा आहे, एक तर पावसाळा आहे किंवा खूप थंडी आहे. ह्यातला तर सीझन असणारच. तर त्याच्यामुळे तुम्ही कुठला सीझन आहे, काय आहे बघू नका. तुम्ही रोज एक 30 मिनिटं व्यायाम करा. आपल्या शरीरासाठी आपल्याच आयुष्यातली 30 मिनिटं तुम्ही देऊ शकता नक्कीच. मग आता बरेच जण फॉलो करतात. पण तरी काही-काही जणांना थोडा तो कंटाळा असतो, करण्याची इच्छा नसते. बरोबर. मग त्यांना थोडंसं मोटिव्हेशन द्यायला द्यावं लागतं लागतं. आपल्याला. छोट्यातनं जर सुरुवात करायची म्हटलं तर ती कशी केली पाहिजे? कुठल्याही प्रकारचा व्यायाम करू शकतो आपण. म्हणजे मग मी त्यांना सांगते, की तुम्हाला बाबा आता काही रनिंगच करायला पाहिजे असं नाही. तुम्ही वॉक करू शकता, सायकलिंग करू शकता, योगा करू शकता, घरच्या घरी सूर्यनमस्कार घालू शकता. साधे जिने जरी चढले ना, जेव्हा लॉकडाऊनमध्ये जिम आणि हे सगळं बंद होतं, आपण रस्त्यावरती पण जाऊ शकत नव्हतो. तर माझ्या हॉस्पिटलचे जिने फक्त 60-70 वेळा चढायचे. आणि तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता. म्हणजे तुम्हाला हे सगळं आवडत नसेल, कुणाला जिम आवडतं, कुणाला एरोबिक्स आवडतं, कुणाला झुंबा आवडतं, कुणाला डान्स आवडतो. तर तुम्हाला जो आवडेल त्या प्रकारचा एक्सरसाइज. आणि असं पण नाही की 7च्या 7 दिवस केला पाहिजे. म्हणजे 7 दिवस केला तर उत्तमच आहे. पण ॲटलीस्ट 5 दिवस आठवड्यातले आणि 30 मिनिटं जरी रोज दिली,
तरी ठीक आहे. म्हणजे बऱ्याच जणांना असं होतं की आमचा सकाळचा जॉब आहे, तर मला सकाळी जमत नाही. मी त्यांना म्हणते तुम्ही संध्याकाळी केलात तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे वॉकिंगचा पण रूल असतो, ते म्हणतात रूल ऑफ 6, म्हणजे 6 AM और 6 PM अच्छा. असा, आणि 6 डेज पर वीक. बरं. मग तुम्ही जर एवढं जरी करू शकलात ट्रिपल तरी तरी खूप म्हणजे तो छान व्यायाम होतो. आणि काय होतं, व्यायाम केल्यामुळं एक वेगळ्या प्रकारचे हॉर्मोन आपल्या बॉडीत रिलीज होतात, ज्याला आम्ही हॅपी हॉर्मोन्स म्हणतो. तर त्याच्यामुळे एकतर तुमची एनर्जी मेंटेन होते, दिवसभर तुम्ही एकदम उत्साही राहता, आणि ते हॅपीनेस तुमच्या बॉडीमध्ये निर्माण झाल्यामुळे ज्या बारीक बारीक गोष्टीत आपण चिडचिड करणं किंवा स्ट्रेस म्हणतो ना, तोही कमी होतो. पण जेव्हा तुम्ही हे वेट लॉस करायचं म्हणून ही सुरुवात केली, पण त्यावेळी तुमच्या डोक्यात हे होतं का की आपल्याला एक रनर व्हायचं आहे? असं काहीच नव्हतं. कधीच नाही. तुम्ही पहिली स्पर्धा कोणती होती तुमची? जेव्हा हे वेट लॉस करायला सुरुवात केली, तेव्हा अशी कुठली एक पहिली स्पर्धा जी तुमच्या आयुष्यात आली की जिथून ही सुरुवात झाली की तुम्हाला रनर म्हणून एक स्वतःला सिद्ध करावंसं वाटलं? मी 2017 साली ऑक्टोबरमध्ये रनिंग सुरू केलं, आणि रनिंग सुरू केल्या केल्या नोव्हेंबर महिन्यातच पहिली स्पर्धा माझ्या एका रनर फ्रेंडनी मला पाठवली की इचलकरंजीमध्ये मॅरेथॉन आहे, आणि 10 किलोमीटर आहे, 21 किलोमीटर आहे. मग तोपर्यंत आम्ही फक्त 10 किलोमीटरच पळलो होतो, त्यामुळे 21 किलोमीटर तर आउट ऑफ क्वेश्चन होतं. तर मी पहिली स्पर्धा इचलकरंजीला पळले, आणि त्याच्यामध्येच माझा सेकंड रँक आला. आणि मग त्यात मला कळलं की अरे आपल्याला हे जमतंय, आणि आपल्याला हे छान जमतंय. मग हळूहळू आम्ही डिस्टन्स वाढवत गेलो, एन्ड्युरन्स बिल्टअप होत गेला, आणि मग पुढे अल्ट्रा रनिंगचं व्यसन म्हणतो ना, तशा प्रकारचं पण लागलं. हे जे पहिलं 10 किलोमीटरचं तुम्ही जे अचीव्ह केलं होतं की आपण 10 किलोमीटर पळू शकतो हे माहीत झालं, हे साधारण तुम्ही किती, म्हणजे तुम्ही वेट लॉस करायला सुरुवात केल्यानंतर किती महिन्याच्या कालावधीत तुम्हाला अचीव्ह केलं 10 किलोमीटर? नाही, वेट लॉस तर माझा 2010ला सुरू झाला. माझा एक्सरसाइज रेग्युलर असायचा तेव्हापासून, पण रनिंग मी 2017ला सुरू केलं. त्याच्यामुळे 7 वर्ष तुम्ही आणि करत होता हे सगळं. एक्सरसाइज चालू होता, पण Exercise असा म्हणून? प्रॉपर असा म्हणजे जो म्हणतो ना की जो रनरसाठी एक्सरसाइज पाहिजे तो तशा नव्हता. प्रकारचा नव्हता. मी मला जे जमेल, जे आवडेल, घरच्या घरी कुठे कधी जिमला जाऊन जसा वेळ मिळेल तसा बरं. रोज मी काही ना काहीतरी व्यायाम करायचे. पण मला जे म्हणतो ना लक्ष, आयुष्यात एक लक्ष पाहिजे, हां. ते मिळत नव्हतं की मला कशात आनंद मिळेल किंवा मला काय सगळ्यात छान जमतंय हे मला सापडलं नव्हतं. ते मला 2017 साली सापडलं. ती स्पर्धा जिंकल्यानंतर म्हणजे रनिंग सुरू केल्यानंतर मला कळलं मला हे की मला आवडतंय ते असं. आवडतं. हां. मग तीच पहिल्या म्हणजे तुम्ही स्पर्धा सेकंड तुम्ही आलात त्याच्यामध्ये. त्यानंतर कसा प्रवास गेला? आता तुम्ही 70.3 पर्यंत आपण येऊयात. पण तिथपर्यंतचा प्रवास कसा आहे? किंवा तुम्ही साऊथ आफ्रिकाला जे गेलात, तर हा ग्राफ कसा चढत गेला? सुरुवातीला आम्ही रनिंग सुरू केलं, तर मी एक ₹200 शूज विकत घेतले होते. कारण तेव्हा मी कधी पळीन मला आयुष्यात वाटलंच नव्हतं. मला वाटलं हे काय असं फॅडसारखं आहे, आपल्याला आता वाटतंय पळावंसं, मे बी उद्या मी पळणार पण नाही. मग उगीच पैसे कशाला वाया घालवायचे. मग मी ₹200 शूज विकत घेतले आणि रनिंग सुरू केलं, आणि 10 किलोमीटर तर आमचं इझिली व्हायला लागलं. म्हणजे मला काही त्रासही होत नव्हता, आणि एका तासामध्ये 10 किलोमीटर होऊन जात होतं. मग एका तासामध्ये 10 किलोमीटर होत होतं. फक्त प्रॉब्लेम असा होता की स्ट्रेंथ ट्रेनिंग, म्हणजे आपले स्नायू असतात, आपले जॉईंट्स असतात, तर त्याच्यात स्ट्रेंथ मेंटेन करण्यासाठी जो प्रॉपर वर्कआउट पाहिजे तो नव्हता, अच्छा. आणि माझ्या आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूपच कमी होतं. बरं. तर हे मला तेव्हा माहिती नव्हतं, त्यामुळे रिकव्हरी व्हायची नाही. म्हणजे आता मी आज 10 किलोमीटर पळून आले की माझे पाय खूप सोर राहायचे, म्हणजे मला असं लंगडत चालायला लागायचं अच्छा. वगैरे असं. मग मला हे कळायचं नाही की मी दमत नाहीये, काही नाही, आणि मला असं लंगडत चालायला का लागतंय. मग माझे फिटनेस ट्रेनर होते, मग ते म्हणाले मॅडम प्रोटीन किती घेता? तर मी म्हटलं ते काय असतं? मग मी डॉक्टर आहे, म्हणजे असं असून सुद्धा माझी अशी कंडिशन आहे. तर ते म्हणले मॅडम तुमचं वजन किती आहे, त्याच्या 1 ग्रॅम पर केजी, म्हणजे हां. तुमचं आता 50 किलो वजन आहे, तर तुम्ही 50 ग्रॅम प्रोटीन खायला पाहिजे. मग मी त्या ॲपवरती माझं सगळं फूड टाकलं, आणि मला कळलं की माझं 10% प्रोटीन इंटेक पण होत नाही दिवसाला, हां. आणि त्यामुळे माझी रिकव्हरी होत नव्हती. मग मी अच्छा. माझ्या आहारातून प्रोटीन इंटेक भरपूर वाढवला. मी बेसिकली नॉनव्हेज खातच होतो आधीपासून, बरं. त्याच्यामुळे मी एग्स आणि चिकन वगैरे हे बऱ्यापैकी ॲड केलं, किंवा बाकीचे पण फूड आयटम ज्याच्यामधनं मला प्रोटीन मिळू शकेल, जसं पनीर असेल, डाळी असतील किंवा मिल्क प्रॉडक्ट्स असतील, तर ते माझ्या डाएटमध्ये योग्य प्रमाणामध्ये मी ॲड केलं. आणि आता रिकव्हरी जर म्हणाल तर काल मी खडकवासला मॅरेथॉन पुण्याला पळून आली आहे, कालच? 55 किलोमीटर, क्या आणि आज मी एकदम फिट आहे. म्हणजे मला कुठलाही जॉईंट दुखत नाहीये, कुठलाही मसल दुखत नाहीये. अच्छा. माझ्याकडे बघून कोणाला वाटतही नाहीये की काल मी 55 किलोमीटर पळून आली आहे. क्या तर रिकव्हरी आता खूप सुंदर आहे, पण त्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग, म्हणजे थोडंसं तुमचे स्नायू बळकट करणं आणि तुमचा आहार योग्य असणं, हे फार महत्त्वाचं होतं. मग ते करायला लागल्यापासून मग अंतर किती आहे हा प्रश्न कधी पडलाच नाही, कारण तुम्हाला दमायला होत नाहीये, तुमची रिकव्हरी अमेझिंग आहे. मग यू से द डिस्टन्स आय विल रन, असं होतं. तुम्ही आता हे 55 किलोमीटर कालच रनिंग केलं. तुमच्या ज्यामुळे तुम्ही आयर्न लेडी म्हणून ओळखला गेलात,
किंवा देशभरात म्हणा किंवा सांगलीमध्ये एक आयर्न लेडी म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातंय. तर त्याची सुरुवात कशी झाली, ते तुमच्यापर्यंत कसं आलं आणि ते कसं अचीव्ह केलं? 21 किलोमीटर तेव्हा अगदी रेग्युलर पळत होतो. मग खूप साऱ्या स्पर्धा झाल्या आणि मग प्रश्न असतो पुढे काय? हां. कारण रनर असेल किंवा तुमच्या आयुष्यात कुठलीही गोष्ट एक स्टॅग्नेट झाली, की आपल्याला पुढचं काय हा प्रश्न पडतो. तर तेव्हा आमचा एक जिमचा फ्रेंड होता. तर तो म्हणाला, "अगं भारतात पहिल्यांदा आयर्नमॅन होणार आहे आणि आपण तिघांनी म्हणजे मी, माझा नवरा आणि तो असं तिघांनी रजिस्ट्रेशन करायचं आणि सांगलीला रिप्रेझेंट करायचं. कारण भारतात पहिल्यांदा आयर्नमॅन होतंय आणि अच्छा, आपल्या म्हणजे सांगलीचं नाव नाही तिथे. असं योग्य नाही होणार." बरं. ही स्पर्धा म्हणजे वेगळ्या देशांमध्ये होत होती. भारतात पहिल्यांदा झाली. येस. अच्छा, म्हणजे ॲक्चुअली आयर्नमॅन हा एक ब्रँड आहे सर. बरोबर. हो. आणि तो पूर्ण सगळ्या जेवढे देश आहेत सगळे मोठे-मोठे, त्या सगळ्या देशांमध्ये ती स्पर्धा घेतो. कारण त्याचे खूप स्टँडर्ड्स असतात. ते सगळे फॉलो करायला लागतात. अच्छा. मग आपल्या इंडियामध्ये ते सगळे स्टँडर्ड्स मेंटेन झाल्याशिवाय आपल्याला परमिशन मिळत नव्हती. तर ती फायनली 2019ला आपल्याला मिळाली आणि गोव्याला ती स्पर्धा पहिल्यांदा झाली भारतात. क्या बात है! आणि ते तुम्ही अचीव्ह केलेली आहे. येस. तर तो कसा होता? तो प्रवास कसा होता? तर 21 किलोमीटर आम्ही रेग्युलर पळत होतो. त्यामुळे पळण्याचं एवढं टेन्शन नव्हतं. मेन टेन्शन होतं स्विमिंग आणि सायकलिंगचं. कारण स्विमिंग फारसं काही अच्छा, येत म्हणजे नव्हतं. आयर्नमॅन स्पर्धेमध्ये स्विमिंग, हां. सायकलिंग आणि रनिंग असे 3 सेगमेंट असतात. बरं. हां, मग आता जी आम्ही केली ती 70.3 म्हणजे 70.3 हे मायलेज आहे त्याचं. अच्छा. त्या मायलेजमध्ये साधारण 2 किलोमीटर समुद्रामध्ये पोहायचंय. बरं. ते 1 तास 10 मिनिटाच्या आत कंप्लीट करायचं. समुद्रातलं पोहणं. हां, ते जर त्या वेळेत तुम्ही कंप्लीट नाही केलं तर पुढचा सेगमेंट जो सायकलिंगचा आहे, तर त्याला तुम्ही इलिजिबल होत नाही. बापरे! मग सायकलिंग ते 90 किलोमीटर म्हणजे इथून कोल्हापूरपर्यंत जाऊन परत यायचं एवढं सायकलिंग करायचं. ते साधारण म्हणजे तुम्ही 4.5 प्रॅक्टिस करायला हो, लागला. हो, हो. तर त्यासाठी काय सायकल आपली कशी? हां, मग तेव्हा सायकल पण सांगलीत मिळत नव्हती. मग आम्ही आधी साधी सायकल असते ना आपली शाळेत जाताना हो, वगैरे शाळेत. वापरतो, हां. त्याच्यावर आधी प्रॅक्टिस चालू केली. अच्छा. आणि मग नंतर कोल्हापूरला जाऊन आम्ही प्रॉपर ती रोड बाईक जी असते आयर्नमॅनच्यासाठी अच्छा. किंवा बाकी कुठल्याही सायकलिंग इव्हेंटसाठी लागते, ती विकत घेतली बरं. आणि मग त्याच्यावरती प्रॅक्टिस चालू केली. साधारण हा किती दिवस तुमची प्रॅक्टिस वगैरे? आम्ही जानेवारीमध्ये रजिस्ट्रेशन केलं आणि ती स्पर्धा होती ती 20 ऑक्टोबरला होती. म्हणजे साधारण एक 9 ते 10 महिन्यांचा अवधी. हे कोणत्या साली? 2019 साली 19 साली. बरं. मग तो तुम्ही 8 ते 10 महिने तुमची प्रॅक्टिस सुरू प्रॅक्टिस होती. झाली होती. मग तो कसा प्रवास होता? हो, तो खूप अवघड प्रवास होता. कारण इथे असं फार माहितीगार असं कोणी नव्हतं. आमच्या इथे एक स्वप्नील कुंभारकर सर म्हणून आहेत. तर त्यांनी पहिल्यांदा सांगलीतलं आयर्नमॅन कंप्लीट केलं होतं. मग त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडनं सगळा अभ्यास करून घेतला. कारण तेव्हा असं कोचेस, गाईड वगैरे एवढं काही अवेलेबल नव्हतं. तर सगळं त्यांच्याकडनं समजून घेतलं डिफिकल्टी काय आहेत. तर मेन प्रॉब्लेम कसा असतो सायकलिंग हा इव्हेंट त्यातला सगळ्यात मोठा असतो. कारण 90 किलोमीटर सायकलिंग करायचं आहे. 4.5 तासाच्या आत आपल्याला ते कव्हर करायचं आहे. आणि सायकलला काही इंजुरी झाली, समजा तुमचं टायर पंक्चर झालं, अच्छा. तर तुम्हाला स्वतः ते काढायचं आहे. बापरे! तुम्हाला असिस्टंट वगैरे घेणं अलाउडच नाहीये. म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणाची जर मदत घेतली, तर तुम्ही डिस्क्वालिफाय झाला. मग त्याचं सगळं साहित्य तुमच्या सोबत घेऊन तुम्ही सगळं सायकल घेऊन चालवायची? करायचं आणि ते पण त्याच वेळेत. म्हणजे वेगळा वेळ तुम्हाला मिळणार नाही. तुमची सायकल पंक्चर झाली हां. म्हणून तुम्हाला 10 मिनिटं एक्स्ट्रा असं असं नाहीये. नाही. त्यामुळे तुम्हाला ते कमीत कमी वेळेत ते सगळं करायचंय. बरं. आणि मग ते सगळं झालं म्हणजे तुम्ही आधी स्विमिंग केलं, हं. मग सायकलिंग केलंत आणि मग साधारण हे सगळं संपेपर्यंत दुपारचे 12:30-1 वाजतात. हं. 1च्या उन्हामध्ये गोव्याला सगळ्या त्या ह्युमिडिटीमध्ये मग रनिंग सुरू करायचं ते किती 21 किलोमीटर 21. आणि ते 2.5 तासाच्या आत कंप्लीट करायचं. आता हे सायकलिंगचं म्हणाल तुम्ही, म्हणजे ते पंक्चर काढणं वगैरे, मग हे त्याचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं गेलं होतं की नाही? ते सगळं आपलं आपण करायचं इथे. आम्ही असं प्रॅक्टिस करायचो, की सायकलिंग करता असंच इमॅजिन करायचं, की माझी सायकल आता पंक्चर झाली आहे आणि आपलं आपणच ते काढायचं. अच्छा. म्हणजे पटकन ती ट्यूब काढता आली पाहिजे. हां. त्याला आपल्याला आम्ही काय करायचो ट्यूब चेंज करायचो. म्हणजे पंक्चर काढणं हा विषय नव्हता ठेवला. डायरेक्ट ट्यूब तर ती ट्यूब आम्ही एक्स्ट्रा ठेवायचो सायकलच्या पॉकेट्समध्ये बरं. आणि हँड पंप्स पण असायचे. मग ते पण आपल्याला करता आलं पाहिजे. अच्छा, म्हणजे अशा सगळं प्रकारे पाठीवर तुम्ही कॅरी करायचं आणि ते रनिंग आहे. मग आता हे कसं असते? सुरुवात तुमची स्विमिंग नव्हते का? हां, सगळ्यात पहिल्यांदा स्विमिंग असतं. अच्छा. तुम्हाला त्यांनी काय केलेलं असतं, एक सायकल स्टँड असतो. तिथे तुमची सायकल पार्क्ड असते. अच्छा. तिथून पळत तुम्ही स्विमिंग करायचं. हं. स्विमिंग करत पळत यायचं. तुमची सायकल उचलायची. अच्छा. सायकल उचलून रस्त्यापर्यंत जायचं. तिथून सायकलिंग कंप्लीट करून यायचं. स्टँडवर सायकल परत लावायची. जिथून घेतली तिथून. हां आणि मग तिथून परत पळत रस्त्यापर्यंत जायचं आणि रनिंग सुरू करायचं. हो. आणि हे सगळं म्हणजे हे सगळा जो 70.3 मायलेज आहे, ते बरोबर 7.5 तासाच्या आत कंप्लीट करायचं असतं. मग अच्छा. माझं 6 तास 36 मिनिटात ते कंप्लीट झालं. क्या बात है! म्हणजे तुम्ही हा टप्पा सक्सेसफुली पूर्ण केलात आणि त्याच्यामागं 2019 मध्ये हा पूर्ण केला. त्याच्या आधी तुम्ही सुरुवात कितीसाठी केली म्हणाले त्याची? म्हणजे रनिंगची सुरुवात 2017 मध्ये झाली. 17 मध्ये. पण प्रॉपर आयर्नमॅनचं ट्रेनिंग आम्ही जानेवारी 2019 10 महिने. फक्त 2 वर्षामध्ये तुम्ही
जागतिक लेवलची स्पर्धा सक्सेसफुली पूर्ण केलीत आणि त्यानंतर एक वेगळा टप्पा तुम्ही स्वीकारला, तो म्हणजे साऊथ आफ्रिकेचा. तर त्याच्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल. आयर्नमॅन झाल्यानंतर ॲज युजल पुढचा प्रश्न की आता नवीन काय. मग फुल मॅरेथॉन म्हणजे जे प्रॉपर मॅरेथॉन असते ती 42.2 किलोमीटर असते. अच्छा, प्रॉपर रनिंग ती. हां, ती फक्त रनिंग करायचं. मग ती कधी केली नव्हती कारण आतापर्यंत 21 किलोमीटरच पळत होतो. अच्छा. मग टाटा मुंबई मॅरेथॉन ही आपल्या भारतातली सगळ्यात नावाजलेली मॅरेथॉन आहे. म्हणजे इंटरनॅशनल रनर्स येतात तिथे आणि त्याचं क्वालिफायर टायमिंग हे वर्ल्डमधल्या सगळ्या मॅरेथॉनला क्वालिफायर म्हणून चालतं. अच्छा. मग ती करायचं ठरवलं. मग ऑक्टोबरमध्ये ही झाली आणि जानेवारीमध्ये फुल मॅरेथॉन होती. मग 2 महिन्यात त्याची प्रॅक्टिस करून पहिल्यांदा 42 किलोमीटर कंप्लीट केलं. तर नॉर्मली पहिली मॅरेथॉन लोकं 5, 5.5, 6 तासात वगैरे कंप्लीट करतात. मग मी पण असाच विचार केला कारण फार काही प्रॅक्टिसला वेळ नव्हता मिळाला. एखादा महिनाच प्रॅक्टिसला वेळ मिळाला होता. तर मी म्हटलं साधारण 5.5-6 तासात आपली कंप्लीट होईल. तर ती माझी 4.5 तासातच कंप्लीट झाली. आणि ती कंप्लीट होऊन आल्यानंतर मला कळलं की आपल्याला काही दमल्यासारखंही वाटत नाही आणि आपण खूप फ्रेश आहे. म्हणजे अजून पण आपण पळू शकू. असं काही आपण आता अगदी म्हणजे एक्झॉस्टेड वगैरे असं काही वाटत नाहीये. मग मला हळू कळलं की मला लाँग डिस्टन्स रनिंग जास्त आवडतंय. म्हणजे ट्रायथलॉनपेक्षा सुद्धा जास्त मी एन्जॉय काय करते की असं 50 किलोमीटर पळणं, 60 किलोमीटर पळणं असं. मग त्या दृष्टीने सगळ्या ज्या अल्ट्रा मॅरेथॉन्स असतात, लोणावळा अल्ट्रा असते किंवा अशा खूप ठिकाणी असतात ज्या हिल मॅरेथॉन असतात. मग त्या हळूहळू एक्सप्लोअर करायला लागलो. मग असं कळलं की साऊथ आफ्रिकेमध्ये एक खूप मोठी अशी कॉम्रेड्स नावाची स्पर्धा आहे, जी 103 वर्षांपासून होतीये. म्हणजे पहिलं महायुद्ध जेव्हा झालं, त्याच्यामध्ये जे सैनिक मृत्युमुखी पडले, तर त्यांना एक श्रद्धांजली म्हणून ही स्पर्धा चालू केली होती. आणि ती इतकी डिफिकल्टी लेव्हल ठेवली होती की त्या सगळ्या सैनिकांना ज्या काही म्हणजे वेदना झाल्या, त्याची थोडी तरी कल्पना आपल्याला यावी. तर म्हणून अशा प्रकारची ती डिझाईन केली होती. डर्बन आणि पीटरमॅरिट्सबर्ग हे 2 शहर आहेत. तर त्याच्यामध्ये ती स्पर्धा असते आणि त्यात पूर्ण डोंगराळ भाग आहे. त्याला एरिया ऑफ 1000 हिल्स म्हणतात. मग त्या सगळ्या डोंगराळ भागात ती स्पर्धा असते आणि ते बरोबर 90 किलोमीटर अंतर आहे आणि ते 12 तासाच्या आत पूर्ण करायचं असतं. अच्छा. पण हे जे तुम्ही रनिंग करता मग त्या 12 तासामध्ये किंवा इतर स्पर्धा मध्ये काही खाणं, पिणं ह्या गोष्टी कशा कव्हर करतात? तर असं एक साधारण कॅल्क्युलेशन असतं की 1 तास जर मी पळले तर माझ्या 500 ते 600 कॅलरी साधारण बर्न होतात. अच्छा. तर आम्ही रेसच्या आधी तर थोडंसं म्हणजे हेवी ब्रेकफास्ट किंवा लंच असं आम्ही घेतो आणि साधारण आमचं असं कॅल्क्युलेशन असतं की 1 किलोमीटर झालं की इलेक्ट्रोलाइट्स आम्ही कॅरी करतो बरोबर बॉटल्समध्ये. हो, बॉटल्समध्ये असतात किंवा साधारण हायड्रेशन पॉईंट पण ते अरेंज करतात. अच्छा. एक 4 किलोमीटरला, 5 किलोमीटरला असे हायड्रेशन पॉईंट असतात. मग तिथे तुम्हाला पाणी मिळू शकतं, इलेक्ट्रोलाइट्स मिळतात किंवा आता बरेच रनर बनाना, केळी खातात, चिक्की खातात, ऑरेंजेस, मीठ. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे घेऊ शकतो आणि ज्या गोष्टी आपल्याला स्पेसिफिक लागतात, तर ते आमचा हायड्रेशन बेल्ट असतो. म्हणजे असं कमरेला, पाठीला. तर त्यात आपण ते घेऊन आपल्याला एनर्जी बार लागतात, एनर्जी जेल असतात. हां, तर ते सगळं आपण स्वतः कॅरी करायचं आणि मग आपण प्लॅन करायचं. तर आमचं साधारण असं असतं की एक 10 किलोमीटर पळलं तर एक 300-350 ml पर्यंत पाणी आणि इलेक्ट्रोलाइट तेवढं पोटात जायला पाहिजे. मग तुमचं हायड्रेशन मेंटेन होतं आणि एनर्जीसाठी मग आपण एकतर हे सांगितलेले सगळे फूड आयटम किंवा एनर्जी बार किंवा एनर्जी जेल्स असतात. मग ते आपण खात राहायचं. म्हणजे ते पळतच खायचं. असं थांबलो, मग खायचा ब्रेक घेतला वगैरे असं नाही. असं पळत सायकलिंग करत असं सगळं असं करत टार्गेट पण असतं की त्या वेळात तेवढी ती स्पर्धा खाऊन वगैरे ही स्पर्धा पूर्ण करायची असते. येस. त्यामुळे त्यालाही ते थांबून उपयोगाचं नाही. तर पुन्हा आपण त्या स्पर्धेवरती ही स्पर्धा कशी कंप्लीट झाली म्हणजे त्यामध्ये काय अचिव्हमेंट काय होती तुमची? कॉम्रेड्स आता असं होतं की मला कॉम्रेड्सची प्रॅक्टिस चालू केल्यानंतर नी इंजुरी झाली. म्हणजे माझा डावा गुडघा होता तर त्याला रक्त साखळलं आणि त्याचा एक लिगामेंट थोडा टेअर झाला. हे कधी इंडियामध्येच? हां. म्हणजे मी प्रॅक्टिस चालू होती माझी कॉम्रेडची. साधारण रजिस्ट्रेशन मी फेब्रुवारीमध्ये केलं आणि ती स्पर्धा होती जूनमध्ये. मग त्याला क्वालिफायर म्हणून टाटा मुंबई मॅरेथॉनचं टायमिंग दिलं. त्यामुळे क्वालिफिकेशन मिळालं मला. त्याच्या पुढे अशा स्पर्धा म्हणजे कसं आपल्याला बऱ्यापैकी 60 किलोमीटर, 65 किलोमीटर, 70 किलोमीटर, 75 किलोमीटर अशा आपण प्रॅक्टिस रन चालू करतो. मग त्या रन असतात त्या सगळ्या डोंगराळ भागात म्हणजे लोणावळा, लवासा, खडकवासला अशा एरियात की जिथे डोंगर तुम्हाला पाहिजे. कारण फ्लॅट रूटवरती पळून काही उपयोग नाही आपल्याला. तर त्यामुळे त्या सगळ्या अशा रात्री सुरू होतात. म्हणजे रात्री 12ला स्पर्धा सुरू होते आणि मग सकाळी तुमचं डिस्टन्स साधारण 7:30, 8, 9 जितके वेळ तुम्हाला लागेल तितका वेळ तुम्ही अखंड पळत राहायचं. मग असं करता साधारण एक 65 किलोमीटरची माझी रन झाली लोणावळ्याला आणि मी आले आणि माझा गुडघा खूप दुखायला लागला. मग मला आधी वाटलं की म्हणजे डिस्टन्स बरंच झालंय, एक्झर्शन पण बरंच झालंय, बॅक टू बॅक लॉंग डिस्टन्स स्पर्धा झाल्यात. मग थोडी रेस्ट घेतली आणि मला वाटलं रिकव्हरी होईल.
पण रिकव्हरी होईना आणि पेन खूप व्हायला लागली. मग मी गुडघ्याचा MRI केला, म्हणजे एक प्रकारची टेस्ट केली. तर त्याच्यात मला हे कळलं की त्याच्यात थोडंसं रक्त साखळलंय आणि आतली जी गादी आहे तर त्याला पण थोडीशी इजा झाली. मग ती लगेच रिकव्हर होईल ह्याची गॅरंटी नव्हती. त्यामुळे मोस्टली मला वाटलं आता माझी बहुतेक कॉम्रेड्स आता नाही होणार, माझं ड्रीम पूर्ण नाही होणार. मग बरीच ट्रीटमेंट घेतली, बऱ्याच डॉक्टरांनी सल्ला दिला. माझे बाबा आणि माझा भाऊ हे दोघंही ऑर्थोपेडिक सर्जन आहेत अच्छा. आणि माझ्या बहिणीचे मिस्टर ते पण ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. मग त्या तिघांनी खूप गाईड करून बरीच म्हणजे ट्रीटमेंट घेऊन माझा गुडघा ओके झाला. मी जाताना सुद्धा आय वॉज नॉट शुअर की माझी कंप्लीट होईल की नाही. कारण कसं असतं, प्रत्येक एक 20-25 किलोमीटरला कट ऑफ असतो. म्हणजे पहिले 25 किलोमीटर एवढ्या वेळेत व्हायला पाहिजे. जर त्या वेळेत तुम्ही तिथे पोहोचला नाहीत ना, तर ते तिथे बॅरिकेड्स लावतात. म्हणजे तुम्ही पुढची स्पर्धा नाही पळू शकत. हां. मग तुम्ही डिस्क्वालिफाय झाला. अच्छा. तर ते प्रत्येक बॅरिकेड पार करत करत त्या वेळेत आपल्याला तिथे पोचायचं असतं. अच्छा. आणि मी पळायला सुरुवात केली. म्हणजे ट्रीटमेंट वगैरे सगळी चालू होती. पण मला ते सारखं डोक्यात होतं की नंतर जर पाय दुखायला लागला तर आपलं काय. पण त्या दिवशी पायाने खूप चांगली साथ दिली आणि साधारण म्हणजे 11:30-12 तासाच्यात कंप्लीट होईल अशी स्पर्धा होती. पण ती 9 तास 55 मिनिटात मी कंप्लीट केली पहिल्या वेळेस. इंजुरी होऊन रिस्क घेतली ती, म्हणजे आतून तुमची आत्मिक इच्छाशक्ती एवढी होती की त्या पायाने सुद्धा तुम्हाला साथ दिली खरं. आणि ती कंप्लीट केली आणि आज ती ट्रॉफी आपण इथं बघतोय. तर अशा तर स्पर्धा तुमच्या अनेक आहेत, पण ह्या तुमच्या आयुष्यातल्या 2 महत्त्वाच्या स्पर्धा आहेत आणि कालच तुम्ही आणखी एक 55 खडकवासला कंप्लीट केली. मॅरेथॉन. पण हे सगळं करत असताना तुम्ही पळताय तुमच्या मागे एक तुमचं करिअर आहे किंवा मुलं आहेत, संसार आहे किंवा बाकीच्याही गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी मॅनेज कशा करता तुम्ही? मी माझ्या सगळ्या रन अशा प्लॅन करते की जेणेकरून माझ्या OPDचं टायमिंग, माझ्या सर्जरीचं टायमिंग, माझ्या मुलांची शाळा हे काहीही म्हणजे त्याच्यामध्ये मी कुठलाही एक्सक्यूज करत नाही. माझ्या प्रॅक्टिस रन ज्या चालू होतात त्या रात्री 2:30 वाजता, 3 वाजता, 3:30 वाजता वगैरे अशा चालू होतात. मग मी त्या हेडलॅम्प लावतो आम्ही, कारण रस्त्यावरती आपल्या इथे एवढा काही प्रकाश नाही आहे. मग आता आम्हाला जर डोंगरची प्रॅक्टिस करायची असेल तर दंडोबाचा डोंगर आहे ना, तर तो 7 किलोमीटर होतो. मग साधारण आम्ही असे 4 लूप 5 लूप असे मारतो तिथे. म्हणजे तुम्हाला आता किती किलोमीटर प्रॅक्टिस करायची. हो. मग तिथे वाईल्ड ॲनिमल्स वगैरे पण असतात. मग माझ्याबरोबर ड्रायव्हर असतात आणि बाकीचे जे प्रॅक्टिस माझ्याबरोबर करतात रनर्स, आमचा ग्रुप आहे. मग आम्ही सगळे मिळून जातो तिथे आणि मग साधारण 2:30-3ला आम्ही प्रॅक्टिस चालू करतो आणि मग सूर्योदय होईपर्यंत पळायचं एक साधारण 7 वाजेपर्यंत वगैरे. कारण प्रत्येकजण वर्किंग असतो, कुणीही प्रोफेशनल नाही त्याच्यामध्ये. सगळ्यांना घरी परत यायचं असतं. मग मला घरी येऊन मुलांचा डबा वगैरे बनवून त्यांना शाळेला पाठवून पूर्वी तर मी सिव्हिलला होते, मला बायोमेट्रिक्स असायचं, म्हणजे 8:45च्या आत थंब करायला लागायचा. तर ते सगळं करून बरोबर 9ला आम्ही आमच्या जॉबला जॉईन व्हायचो. त्यामुळे सगळ्या प्रॅक्टिस रन आमच्या मध्यरात्री असायच्या. म्हणजे तुम्ही असं नाही की बाबा हातातली कामं बाजूला ठेवलीत किंवा आपली OPD बाजूला ठेवली आहे. मुलांचं म्हणालात की कुठेतरी आयाला सांगितलं तुझं तू बघ बाबा, मुलांना सांगितलं मग आपण पळतोय, असं नाही केलं. तर तुम्ही जी आपली आवड आहे त्या आवडीसाठी मध्यरात्री वेळ काढून वाईल्ड ॲनिमल्स वगैरे असतात अशा ठिकाणी जाऊन तुम्ही एवढी मोठी रिस्क घेऊन करताय. खरंच म्हणजे याच्यापेक्षा मोठं मोटिवेशन असूच शकत नाही की जर तुम्हाला आवड असेल आणि आतून इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कसाही वेळ काढू शकता. हे तर तुम्ही मूर्तिवंत उदाहरण आहे तुम्ही सगळ्यांसमोर. आता हे रनिंग जे करता तुम्ही, तर रनिंगमध्ये हे एकच वर्कआउटचं माध्यम आहे तुमचं की आणखी काही वर्कआउटच्या गोष्टी तुम्ही याबरोबर जोपासता? रनिंगसाठी मेन असतं लोअर बॉडी स्ट्रेंथ आणि जरी लोअर बॉडी स्ट्रेंथ म्हणलं तरीसुद्धा पूर्ण बॉडीला आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला लागतं. माझं असं असतं की 3 रन असतात माझ्या आठवड्याला. साधारण मंगळवार, गुरुवार, शनिवार किंवा रविवार. त्यातला म्हणजे जर लाँग रन असेल तर आम्ही रविवारी करतो. कारण रविवारी कसं OPD, OT आमचं काही नसतं आणि रविवार फ्री असतो. किंवा मग शनिवारी केलं तर मग रविवारी ब्रेक घ्यायचा असं. तर मी 3 दिवस रनिंग करते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं रनिंगचे पण पॅटर्न असतात. म्हणजे एक दिवशी एरोबिक रन करायचं, म्हणजे अगदी शांतपणे हार्ट रेट अगदी छान ग्रीन झोनमध्ये, म्हणजे जिथे तुमच्या हार्टला फार स्ट्रेस येणार नाही असं पळायचं. एक दिवशी इंटरव्हल, म्हणजे तुम्हाला जो स्पीड गाठायचा आहे स्पर्धेमध्ये तर त्या स्पीडनी पळायची प्रॅक्टिस करायची. आणि एक दिवशी लाँग रन, म्हणजे त्या दिवशी काही नाही बघायचं, हार्ट रेट नाही बघायचा, स्पीड नाही बघायचा, पण 25 किलोमीटर, 30 किलोमीटर, 35 किलोमीटर, 40 किलोमीटर पळत राहायचं. कमीत कमी वेळ ते अचीव्ह करायचं. नाही, त्या दिवशी स्पीड नाहीच बघायचा. त्या दिवशी फक्त तुम्हाला डिस्टन्स, मग तुमचं किती आहे, 35 आहे, आज 40 आहे, तर तेवढं पार करायचं. मग त्याच्यामध्ये बाकी काही नाही बघायचं. तुम्ही ब्रेक पण घेऊ शकता, मध्ये तुम्ही दमलात, थोडा ब्रेक घेतला, परत चालू केला, पण 40 किलोमीटर पळून पार करायचं. तर अशा प्रकारचं ते रनिंगचं ट्रेनिंग असतं. आता त्याच्यामध्ये मी काय करते, तर एक दिवशी मी फक्त अप्पर बॉडी आणि कोर हे, म्हणजे मी प्रॉपर जिममध्ये जाते आणि फक्त अप्पर बॉडी आणि कोर हे ट्रेनिंग करायचं.
त्याच्यानंतर आता समजा हा सोमवारी झालं तर बुधवारी मी फक्त लोअर बॉडी आणि बॅक एवढंच फक्त ट्रेनिंग करते. आणि मग जो एक दिवस राहतो तर त्याच्यामध्ये मग मी फ्लोअर एक्सरसाइजेस किंवा HIIT म्हणून एक असतं, हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग, तर अशा प्रकारचं व्हेरिएशन ठेवतो त्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे एक दिवस रन करायचं, एक दिवस रेस्ट घ्यायची. रेस्ट नाही, एक एक्सरसाइज दिवस कुठला gap- पण gap रनिंग ठेवू. नाही करायचं. अच्छा, हां, एक दिवस गॅप ठेवायचा रिकव्हरीला आपल्याला. रिकव्हरीला. अच्छा. कारण इंजुरीज फार होतात. आपण टार रोडवरती पळतो. अच्छा. आपल्या इथे सिंथेटिक ट्रॅक वगैरे काही नाहीये. बरं. आणि मग जेवढं आपण टार रोडवरती पळतो तेवढं तुम्हाला नीजला किंवा तुमच्या बाकीच्या जॉईंट्सना खूप इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त असतात. रनिंग करून आल्यानंतर ते म्हणजे काय त्याला म्हणजे आपण म्हणतो की मलमपट्टी किंवा त्याला काय आपण म्हणतो दाब मालिश करणं वगैरे अशा काही गोष्टी असतात, करतात? नाही, गरज पडली तर आपण करू शकतो. म्हणजे समजा Regular तुम्हाला असं नाहीये. हां, म्हणजे आता बेसिक आमचं कसं असतं, आधी वॉर्मअप असतो. म्हणजे रनच्या आधी प्रॉपर तुमची बॉडी वॉर्म करायची. म्हणजे तुम्हाला ते करण्यासाठी तेवढी एनर्जी मिळवण्यासाठी थोडं वॉर्मअप सेशन असतो एक 10 मिनिटाचा. तो झाला की तुमचा रनिंग किंवा एक्सरसाइजचा सेशन. तो झाला की कूल डाऊन किंवा स्ट्रेचिंगचा सेशन. त्या स्ट्रेचिंगमध्ये सगळं आपण जो मसल आज काम केला, समजा अप्पर बॉडी केली असेल त्याची प्रॉपर स्ट्रेचिंग, रनिंग केलं असेल तर लेग्स किंवा बॅकचं स्ट्रेचिंग, हे सगळं कंपल्सरी असतं. तर ते व्यवस्थित करायचंच. कारण स्ट्रेचिंगला तुम्ही जर शॉर्टकट मारलात, वॉर्मअपला तुम्ही शॉर्टकट मारलात, मग रिझल्ट तेवढे मिळत नाहीत आपल्याला. अच्छा. आणि त्याचं ही बॉडी एवढी हे झाली की त्याला सवय झाली. फक्त तुम्ही त्याला काय करता, पुढची ऑर्डर देत जाता. की बाबा आता 55 झाले, आता 70 करायचंय, 90 करायचंय. असं करत करत तुम्ही चाललाय. आता ही जनरली तुम्ही आता तुमच्या ह्याच्यातनं जर झोपण्याची आणि उठण्याची वेळ पहाटे आता तुम्ही 2:30 वाजता वगैरे, मग तुमची झोप किती वेळ होते साधारण? नाही, नॉर्मली जर लाँग रन नसतील तर मी साधारण 7 ते 8 तास झोप मिळेल असं आम्ही प्लॅनिंग करतो. रात्री आम्ही लवकर झोपतो बऱ्यापैकी. कारण फार उशीर झाला की मग दुसरा दिवसही हेक्टिक असतो. कारण दिवसभर असं झोपेला वेळ मिळेल याची गॅरंटी नसते. पण तरी दुपारी जर थोडा वेळ मिळाला तर मी थोडासा एक 10 मिनिटाचा एक पॉवर नॅप म्हणतो ना आपण, तर तसा घ्यायचा प्रयत्न करते. कारण तेवढं म्हणजे रिफ्रेश होतो. कारण पहाटे उठलेलो असतो आपण 5-5:30ला. मग एक्सरसाइज, बाकीचं तुमचं OPD, OT करून मग दुपारी एक 10 मिनिटाची पॉवर नॅप पॉसिबल असेल तर. नाहीतर रात्री मग लवकर झोपणं हे आम्हाला बेस्ट वाटतं. म्हणजे सकाळी तुम्ही फ्रेश राहता. 7 ते 8 तास झोप मिनिमम ही तुमच्या रिकव्हरीसाठी अतिशय गरजेची आहे. मग थोडं स्क्रीन टाईम जरी आपण कमी केलं तर तेवढं आपल्याला मिळू शकते. अच्छा, स्क्रीन टाईम हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच जणांना आज हे डिजिटल युगामुळे ते शक्य होत नाही. तर ते Correct. कसं काय अचीव्ह केलं? थोडंसं आता असं आहे ना, की स्वतःलाच रिस्ट्रिक्शन्स घालून द्यायचे किंवा तिथे सरळ टायमर लावून टाकायचा, की मी एवढाच वेळ बघणार. एक 10 मिनिटं बघीन, सकाळी एक 10 मिनिटं, दुपारी एक 10 मिनिटं, काही संध्याकाळी एक 5-10 मिनिटं असं. एकदा काय होतं त्याचं व्यसन लागत जातं आणि एक बघितलं की दुसरं रील बघितलं की तिसरं रील. मग ते जास्त आपण त्यात वाहवत जातो. तर त्याच्यामुळे मी असं ठरवतं की हां, सकाळी एक 5-10 मिनिटं थोडं Facebook, WhatsApp, कारण आमचे बऱ्यापैकी कम्युनिकेशन म्हणजे इव्हन डॉक्टर ग्रुपचे कम्युनिकेशन WhatsAppवर असतात. त्यामुळे मोबाईल पूर्ण न वापरणं हे तर काही शक्यच नाहीये. किंवा इव्हन आमचे बरेचसे ट्रॅकर असतात जे फिटनेसचे वगैरे, ते पण मोबाईलवरती असतात. त्यामुळे मोबाईल आयुष्यातनं आपण डिलीट नाही करू शकत. पण आपण ऑप्टिमम यूज करून किंवा बाबा जेवढं पाहिजे तेवढं वापरून ते झालं की बास. म्हणजे जेवढं आपण कमीत ठेवू तेवढं चांगलंच आहे ॲक्च्युअली. सामान्यांनी जर आता हे तुम्ही जे म्हणलं 7 वर्षात एवढं अचीव्ह केलेलं आहे. पण एखाद्या सामान्य लेडीला समजा की वजन कमी करायचं आहे तर बऱ्याच जणांचं प्रॉब्लेम. पण एखाद्याला जर हे रनर म्हणून स्वतःला जर नावारूपाला यायचं आहे किंवा हे सुरुवात करायची असेल, तर ती कशी सुरुवात करायला हवी? नाही, आता जर तुम्ही प्रोफेशनल ॲथलीट व्हायचं असेल ना, तर त्याला प्रॉपर गाईडन्स लागतो. कारण आता आम्ही काय करतो, आम्ही कोणाकडे ट्रेनिंग वगैरे घेत नाही. आम्हीच अभ्यास करतो, व्हिडिओज बघतो किंवा जे रनर आहेत त्यांच्याकडनं आपण म्हणतो ना, आपल्याच चुकातून शिकणं. तर अशा प्रकारे आम्ही करतो. एवढ्या स्पर्धा ज्या आहेत तुम्ही कुठेच नाही, मी ट्रेनिंग असं कुठेच ऑफिशियली कुणाकडेच घेतलेलं नाहीये. पण सगळ्या रनरला आम्ही प्रश्न विचारतो, अच्छा. की बाबा तुम्ही आयर्नमॅन केलं, तुम्हाला काय काय म्हणजे जाणवलं, काय चुकलं तुमचं, की जे आमच्याकडे होऊ नये. आता कॉम्रेड जेव्हा मी केलं, तर सांगलीतले सगळ्यात पहिले ज्यांनी कॉम्रेड कंप्लीट केलं, डॉक्टर सचिन उदगावे सर, ते डेंटिस्ट आहेत. तर त्यांच्याकडे मी जाऊन बसले 3 तास आणि त्यांच्याकडनं मी सगळ्या त्या स्पर्धेची माहिती घेतली, की बाबा कशा प्रकारची स्पर्धा असते. कारण मला परदेशात जायचंय, मला एकटीला जायचंय आणि ती स्पर्धा कंप्लीट करायची. आणि जो माणूस त्यातनं गेलाय तो आपल्याला चांगला सल्ला देऊ शकतो. मग त्यांनी काय चुका झाल्या हे सुद्धा सांगितलं. त्यामुळे आम्हाला कसं की हे आपल्याला करायचं नाहीये हे माहिती होतं. तर अभ्यास करायचा. पण आता तुम्हाला प्रोफेशनल जर ॲथलीट व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला डेडिकेटेड म्हणजे मग
असं नाही की मी गायनॅकोलॉजिस्ट पण आहे आणि मग मी ट्रायथलेट होणार, तसं नाही. मग ते तुम्हाला पूर्ण वेळ त्या ट्रायथलॉनला किंवा तुमच्या आयर्नमॅनला किंवा आणि काही तुमच्या स्पर्धा असतील त्याला द्यायला लागतो. कारण कसं होतं, दोन्ही गोष्टी बघताना मग काय होतं, तुमचं धड ना तुमच्या प्रोफेशनला न्याय देऊ शकता, ना तुमच्या त्या स्पोर्ट्स करिअरला देऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला प्रॉपर ॲथलीटच व्हायचं असेल तर मात्र बाकीचे तुमचे व्यवसाय बंद करून ते करायला लागेल. आमच्यासारखं जर व्हायचं असेल की तुम्हाला जमेल तसं, जमेल त्या प्रकारे, तर मग काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही एन्जॉय करत, म्हणजे एवढ्या वेळेत झालंच पाहिजे असं आमचं टार्गेट कधीच नसतं. मी कुठलीही रेस फक्त एन्जॉय करण्यासाठी करते. जायचं, फेलो रनर बरोबर गप्पा मारायच्या, भरपूर फोटो काढायचे, रील्स बनवायचे, सगळ्यांबरोबर कम्युनिकेट करायचं, नवीन गोष्टी शिकायच्या. मी टायमिंगकडे कधी बघत पण नाही. पण तुम्ही रेस एन्जॉय केली ना, तुमचं टायमिंग आपोआपच चांगलं येतं. म्हणजे मी आत्तापर्यंत कुठलीही रेस एन्जॉय न करता पळलेच नाहीये. मी कधी टायमिंगकडे बघत, बाबा माझं हे टार्गेट आहे, ह्याच्यात कंप्लीट होतंय का? तुमची बॉडीच तुम्हाला सांगते की तुम्ही दमलाय, स्लो डाऊन, किंवा तुमचं एकदम छान आहे, तुम्ही आता परफेक्ट आहे, अजून पळा. त्यामुळे मी कायम माझ्या बॉडीला हे देते, रिस्पेक्ट करते. ज्या क्षणी मला वाटतं मी दमली आहे, मी स्लो डाऊन होते. मग माझं थोडा स्पीड कमी पडला किंवा माझा नंबर नाही आला तरी मला चालतं. पण माझं कसं आहे की माझ्या बॉडीनी मला एखादा सिग्नल दिला आणि बिईंग अ डॉक्टर आय नो की कुठे थांबायचं किंवा कुठे स्पीडअप करायचं, कुठे स्पीड डाऊन करायचं. तर अशा गोष्टी प्लॅन करून आपण हे सगळं एन्जॉय करू शकतो. म्हणजे तिथला ॲक्च्युली एक माहोल असतो मॅरेथॉनचा. तिथे गेल्यानंतर आपल्याला कळतं. कारण तिथे सकाळी सुरुवात होते. आता आमची स्पर्धा सुरू झाली 4 वाजता खडकवासला. 3 वाजता मग तिथे मग 3 वाजता झुंबा सेशन. मग आम्ही 2ला उठतो, आवरून सगळे तिथे 3ला पोहोचतो. मग तिथे वॉर्मअप असतो, झुंबा सेशन असतो, डान्स करायचा, मग सगळे फ्रेंड्स भेटतात, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, फोटो काढायचे. मग 4ला रनिंग करायचं. मोस्टली ग्रुपमध्ये रनिंग होतं, कारण एकट्याला पळायला कंटाळा येतो. मग नवीन नवीन लोकं भेटत जातात, प्रत्येकाकडनं नवीन नवीन इन्स्पिरेशन मिळत राहते, त्यांच्याकडनं नवीन मोटिवेशन मिळते, नवीन स्पर्धा कळतात. मग असं करत करत 55 किलोमीटर कधी संपले ते कळत पण नाही आपल्याला. हे सगळं करत असताना डाएट प्लॅन जो असतो किंवा खाणं पिणं, आता तुम्ही हे तुमच्या स्वतः हाऊस म्हणून करता, कुठला डाएट गायडन्स घेत नाही आहे किंवा रनिंगसाठी सुद्धा घेत नाही आहे, तर हे तुम्ही कसं मॅनेज करता? डाएट फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी खूप एक्सरसाइज जरी केला आणि डाएट जर प्रॉपर नसेल ना, ना तुमचे ते टार्गेट अचीव्ह होतात आणि ना तुमचं वेट लॉस होतं. त्यामुळे डाएट हे फॉलो आपल्याला प्रॉपर करायला लागतं. मेनली स्त्रियांचं काय होतं की आपल्या डाएटकडे खूप दुर्लक्ष असतं. आपल्याला वाटतं मी घरचंच खाते, म्हणजे मलाही असं वाटायचं की मी घरचंच खाते त्यामुळे माझं डाएट एकदम परफेक्ट असणार आहे. तर तसा विषय नसतो. तर थोडंसं आपण, आता सगळे फ्री ॲप्स अवेलेबल आहेत. आपण दिवसभरात काय खातो ते ॲपला एक दिवशी जरी फीड केलं, म्हणजे इंडियन फूड आयटमच ना सगळे, बाकी काही नाही, ब्रॉकोली नाही, म्युस्ली नाही, काही नाही, साधे आपलं काय असेल, भात असेल, पोळी असेल, भाजी असेल, ते तुम्ही त्या ॲपला फीड केलं ना, ॲट द एंड ऑफ द डे ते ॲप तुम्हाला सांगतं की तुमचे कार्ब्स जास्त होत आहेत, तुमचं प्रोटीन कमी पडतंय, तुमचं फॅट जास्त होतंय, तुमचे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स होत नाही आहे, तुम्हाला व्हायटॅमिन ए मिळत नाही आहे, तुम्हाला व्हायटॅमिन डी मिळत नाही, जे काही असेल ते. तर त्या प्रकारे थोडासा स्टडी करून ना आपलं जरी इम्प्रोव्हाइज केलं. आता मी तुम्हाला म्हटलं, मला माहितीच नव्हतं की माझ्या डाएटमध्ये प्रोटीन आहे. मला जेव्हा कळलं की माझ्या डाएटमध्ये प्रोटीनच नाही आहे, मी लगेच माझं डाएट इम्प्रोव्हाइज करून त्याला फीड केल्यानंतर त्यांनी माझं किती पर्सेंटेजमध्ये प्रोटीन इंटेक वाढला ते त्यांनीच मला सांगितलं. तर त्याचा पण आपण मदत घेऊ शकतो. किंवा तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा असेल, प्रॉपर डायटिशियनचा, तो पण तुम्ही घेऊ शकता. पण प्रत्येक वेळेस काय होतं, त्यांच्याकडे जाणं, आता आपल्या एवढ्या धकाधकीच्या जीवनात कुणाकडे अपॉइंटमेंट घ्या, त्यांच्याकडे जा, आणि एकदा घेतलं की नाही, तो मंथली फॉलोअप असतो. मग कुणाला जमतं, कुणाला नाही. ॲप कसं घर बसल्या बसल्या, मी बसली आहे, मला ब्रेक आहे, मी त्यात माझा डेटा, आज मी एवढी भात खाल्ला, एवढी पोळी खाल्ली, एवढी आमटी खाल्ली, एवढं पनीर खाल्लं, ते एंड ऑफ द डे घरी बसल्या बसल्या तुम्हाला सांगते तुमचं काय चुकलंय, तुमचं काय बरोबर आहे. आणि रील्स पण बघणार असाल तर डाएटच्या पण रील्स आहेत की काय खावं काय नाही. मग ते रील्स सुद्धा तुम्ही बघू शकता. मुळात तुम्ही फॉलो अशाच लोकांना, अशा अकाउंट्सना करा एक्झॅक्टली, की जे बाबा तुमच्या हेल्थ विषयी तुम्हाला माहिती देतील, उपयोगी माहिती देतील. येस, जसं की तुम्ही आहात. तुमच्याही इन्स्टावरती तुम्हाला जरी फॉलो केलं तर त्यातून इन्स्पायर्ड बरेच लोक होतील. नक्कीच नक्कीच. तर हे घरातलं झालं की ॲपच्या माध्यमातून डाएटचं फॉलो करता, हे घरचंच खाता, पण ते कशा पद्धतीने खावं किंवा किती प्रमाणात खावं हे ॲप सांगेल त्याप्रमाणे फॉलो करणं ही साधं सोपी गोष्ट आहे. पण कुठे आपण एखाद्या इव्हेंटला जातो, बाहेर लग्नात किंवा कुठल्याही फंक्शनला जातो, तर तिथं तो का मोह की असं आज थोडं खाऊया गोड, किंवा कुठे बर्थडे पार्टी असेल किंवा काय, तर तिथे काय मोह आवरला जातो किंवा काय? आता कसं असतं, इव्हेंट जर असेल ना, माझी आता समजा रजिस्ट्रेशन केलं मी आता बॉर्डरचं, मी आता चालले डिसेंबरला जैसलमेरला, तर ती बॉर्डर रन असते 100 किलोमीटरची. ती जैसलमेरला सुरू होते आणि 1972चं वॉर जे आपलं झालं होतं
तर त्या अलॉंग द बॉर्डर ती 100 किलोमीटरची रेस असते लॉंगेवालापर्यंत, आणि ती रेस आहे ती दुपारी 12ला सुरू होते आणि उन्हात पळायचं आहे ते आपल्याला 100 किलोमीटर. राजस्थान सारखी ठिकाण. एक्झॅक्टली. आणि नंतर संध्याकाळनंतर सूर्यास्तानंतर तिथे प्रचंड थंडी पडते, मग ते पण आपल्याला फेस करत ते तसं पळायचं आहे. मग सध्या आता आम्ही प्रॅक्टिस चालू केली ती दुपारी पळायची, दुपारी उन्हात. मग आम्ही रविवारी दुपारी 2, 2:30, 1:30 असं पळतो की जेणेकरून आपल्याला उन्हात विथस्टँड होता यावं. मग आता आमचं कसं असतं, इव्हेंट जवळ आली की मला ॲटलिस्ट एक 2 ते 3 किलो वजन माझं पुट ऑन झालेलं असतं. कारण कसं असतं, इव्हेंट नसली की आम्ही ऑफ डाएट असतो, सगळं खायचं पण प्रपोर्शनमध्ये, म्हणजे कुठलंही एकदम जास्त नाही. आता मला स्वीटची थोडी आवड आहे, मग माझं जेवण झालं की मी एखादी चिक्की किंवा एखादं स्वीट काय असेल तर मी खाते. आता इव्हेंट आली की मात्र मला प्रॉपर स्ट्रिक्ट डाएट प्लॅन करायला लागतो. मग त्याच्यामध्ये मग मी मोस्ट ऑफ द टाइम स्वीट सगळी बंद करते. बेकरी प्रॉडक्ट्स बिलकुल नाही त्याच्यामध्ये, कुठलंच नाही. म्हणजे इवन मी तर थोडंसं म्हणजे विगन म्हणतात ना, म्हणजे दूध वगैरे ते पण सगळं बंद करते. चहा मग लेमन टी किंवा साधा चहा जरी तुमचा असेल विदाऊट मिल्क वगैरे असं. आणि बेकरीमध्ये मिळणारी कुठलीच गोष्ट नाही खायची. आणि थोडं ग्लुटेन फ्री, म्हणजे पोळी थोडं घेतली की वजन वाढणं किंवा ब्लोटिंग होणं हा प्रकार असतो, तर मग मी पोळी बंद करते. मग भाकरी खाऊ शकता किंवा मग तुम्ही राईस खाऊ शकता. मग भाकरी आपल्यासाठी ॲक्च्युली आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी भाकरी हे आपलं स्टेपल डाएट आहे, म्हणजे आपलं लोकल प्रोडक्शन आहे. आणि गहू हे आपल्याकडे पंजाब आणि बाहेरनं आलेलं आहे, त्यामुळे ते आपल्यासाठी आयडियली बनलेलं नाही आहे. मग गहू बरेच जण सोडतात, म्हणजे ज्यांना वेट रिडक्शन करायचं आहे. तर माझं वेट रिडक्शनचा विषय आला की मी पोळी बंद करते. अच्छा, या तरी साध्या सोप्या गोष्टी जरी केल्यात तरी वजन कमी व्हायला त्यासाठी मोठं डायटिशियन वगैरे बाहेर जायची गरज काही नाही. गरज नाही. हेच तुम्ही सुरुवात केली आणि त्यातनं इथपर्यंत पोहोचलेला आहात. तुम्ही हे पण सांगितलं की अशा इव्हेंटला गेल्यानंतर बर्थडे पार्टीला इथं तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवता स्वतःला. तर आता म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून एक आयडियल फिटनेस म्हणजे काय, की ॲक्च्युली तर फिटनेस म्हणाल तर कुणाला असं वाटेल की 0 फिगर किंवा तुम्हाला वाटेल 6 पॅक ॲब, तर असं काही गरज नाही. फिटनेस म्हणजे काय, तुमचा जो दिवसाचा जॉब आहे. आता समजा मी ऑफिसमध्ये जाते, मी बँकेत काम करते, मी डॉक्टर आहे, मी प्लंबर आहे, मी जे काही आहे. तर माझं काम मी एनर्जेटिकली व्यवस्थित ते करता आलं पाहिजे. मला त्यात मरगळ आहे, मला कंटाळा येतोय, मला श्वासच घ्यायला त्रास होतोय, मला जिन्यात चढता येत नाही आहे. आता सगळेजण चाललेत ट्रेकिंगला, मला ट्रेकिंगला जायचं आहे, माझे गुडघेच दुखत आहेत. तर हा फिटनेस नाही आहे. ज्या आयुष्यात तुम्हाला गोष्टी करायच्या ते तुम्ही फ्रीली आणि तेवढ्याच एनर्जेटिकली आणि तेवढ्याच एन्थुझियाझमनी जर तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही फिट आहे. फक्त एक आम्ही बघतो की तुमचं वजन जे आहे ते नॉर्मल रेंजमध्ये आहे का, म्हणजे त्याला बॉडी मास इंडेक्स म्हणतात. त्याच्यामध्ये तुमची हाईट आणि तुमचं वेट हे प्रपोर्शन काढतात आणि साधारण 18 ते 22 अशा रेंजमध्ये जर तुमचा बॉडी मास इंडेक्स असेल तर तुमचं नॉर्मल बॉडी वेट आहे असं पण मानतो. 18च्या खाली असेल तर अंडरवेट आणि 25च्या वर असेल तर ते ओव्हरवेट असं असतं. मग तुम्ही म्हणाल की काय थोडंसं जाड असेल तर काय फरक पडतो, तर फरक पडतो. कारण काय होतं, प्रत्येक गोष्टीला म्हणजे जेवढी ओबेसिटी जास्त तुमची रिस्क असते हार्ट डिसीजची, तुम्हाला रिस्क असते तुम्हाला ब्लड प्रेशर वाढण्याची, डायबिटीज होण्याची, थायरॉईड होण्याची, तुमचं लिव्हर फंक्शन डिरेंज होण्याची. म्हणजे तुमच्या शरीरातले जेवढे जेवढे अवयव आहेत तर ते सगळ्यांना ते इजा पोचवू शकतं. फक्त वजन जास्त वजनावरती असल्यामुळे. सगळं डिपेंड आहे. आणि काही गोष्टीत कॅन्सरसुद्धा, म्हणजे आता स्त्रियांमध्ये जर तर मी गायनेकोलॉजिस्ट आहे म्हणून सांगते, स्त्रियांमध्ये आपल्याला सगळ्यात वाढतं प्रमाण दिसतं ब्रेस्ट कॅन्सरचं. ब्रेस्ट कॅन्सरचं सगळ्यात महत्त्वाचं लीडिंग कॉज जे आहे तर ते इन्क्रीजिंग ट्रेंड ऑफ ओबेसिटी हे आहे. म्हणजे काही अनुवंशिक आहेत की आईला झाला किंवा मावशीला झाला, आजीला झाला, त्यामुळे मला होऊ शकतो. पण ते पर्सेंट फक्त 10% आहे आणि बाकीचं 90% आहे हे तुमचं लाईफस्टाईल, तुमचं फॅटचं इंटेक किती आहे. आता तुमच्या बॉडीमध्ये जेवढं फॅट जास्त तेवढं तुमच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन जास्त. इस्ट्रोजन हे फेमिनिटी हॉर्मोन आहे. आणि हे सगळे जे कॅन्सर आहेत, म्हणजे तुमचा गर्भाशयाचा कॅन्सर असेल, ब्रेस्टचा कॅन्सर असेल, तर तो इस्ट्रोजनच्या रिस्पॉन्समुळे वाढणारा कॅन्सर आहे. तर हे जर तुम्ही वेट नॉर्मल ठेवलं आणि तुमचं फॅट कंटेंट जर मिनिमम ठेवलं तर तुम्ही त्याच्यापासून पण प्रिव्हेन्शन मिळवू शकता. म्हणजे फक्त ओव्हरवेटमुळे एवढ्या गोष्टी घडू शकतात. बरं, हे फक्त महिलांनाच लागू आहे की पुरुषांना पण? पुरुषांना पण आहे, पण पुरुषांना लकीली कसं आहे, ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हॅरियन कॅन्सर हा विषय नसल्यामुळं पण त्यांच्या बाकीच्या गोष्टी आहेत. स्थूलतेमुळं जसं मी तुम्हाला म्हणलं हृदयाचा त्रास किंवा तुम्हाला इवन कधी कधी काही बाकीचे हे पण असतात ना पुरुषांमध्ये, स्मोकिंग वगैरे, तुमचे लंग्स वगैरे, तर ते पुरुषांमध्ये वेगळे प्रॉब्लेम आहेत स्त्रियांपेक्षा. वेटचा प्रॉब्लेम हा तर सगळीकडेच स्त्री-पुरुष राहतो. आणि दोघांमध्ये- कसं असतं, ओबेसिटी प्लस स्मोकिंग, ओबेसिटी प्लस अल्कोहोलिझम, मग त्या दोन्हीचा ॲडिटिव्ह इफेक्ट होतो, म्हणजे आणि कंडिशन वर्स व्हायला लागते. अच्छा, असा विषय आहे. स्त्री पुरुष झाला. पण आता एक असा भाग असतो की शाकाहारी काही लोक असतात, प्युअर शाकाहारी, प्युअर व्हेज,
आणि हे मिक्स म्हणजे शाकाहार मांसाहार दोन्ही करणारे असतात. तर ह्या दोन्ही कॅटेगरीतल्या लोकांनी फिटनेसकडे कसं बघायला हवं? नाही, आहार तुम्ही कुठलाही घ्या. लहानपणापासून जो तुम्ही आहार घेताय, शाकाहारी असाल, तुम्ही शाकाहार कंटिन्यू करा. तुम्ही मांसाहारी घेत असाल, तुम्ही तेही घ्यायला हरकत नाही आहे. फक्त बरेचदा असं होतं, की आपल्याकडे म्हणजे आता तुम्ही जर वेस्टर्न वर्ल्डमध्ये बघाल, तर ते काय करतात, तो चिकन जो असतो, तो रोस्ट किंवा ग्रिल करून खातात. आपल्याकडे काय असतं, त्याला ग्रेव्ही, रस्सा हा जो विषय असतो ना, तो हानिकारक आहे. कारण त्याच्यामध्ये प्रचंड तेल असतं. तुम्ही नुसतं उकडलेलं किंवा शिजवलेलं जर चिकन किंवा हे खाल्लं, तर त्याचा एवढा हार्मफुल इफेक्ट होत नाही. पण हेच जर तुम्ही रस्सा म्हणजे आपल्याकडे काय असतं, 3 कट- वाट्या रस्सा प्यायलो, कट- 4 वाट्या ग्रेव्ही खाल्लो, तर ते आपल्यासाठी हार्मफुल आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यापासून आपण थोडंसं म्हणजे जेवढं दूर राहाल. आता आम्ही करताना मी चिकन खाते, पण मी ग्रेव्ही वगैरे खात नाही. मला त्यातलं चिकनच खायचं असतं, कारण मला ते प्रोटीनसाठी हवं असतं. आता काही लोकं व्हीगन असतात. व्हीगन म्हणजे मिल्क किंवा मिल्क प्रॉडक्ट किंवा ॲनिमलपासून मिळणाऱ्या कुठल्याही गोष्टी ते खात नाहीत. फक्त प्लांट बेस्ड गोष्टी खातात. मग त्याच्यामध्ये तुम्ही दूध पिऊ शकत नाही, तुम्ही पनीर खाऊ शकत नाही, तुम्ही बाकी नॉनव्हेज तर खातच नाही. पण ती लोकंसुद्धा फिट राहतात. मग तुमच्या आहारामध्ये त्या प्रोटीनचं प्रमाण जे कुठले व्हेजिटेरियन आयटम आहेत, त्यातनं मिळवायचा प्रयत्न इक्वल करायचा. करायचं. तर प्रोटीनचं अमाऊंट नीट ठेवलं ना आपण, कार्ब्स हे आपल्याला एनर्जी देण्यासाठी आहेत. त्यामुळे 50% आपल्या खाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पाहिजेत. पण आपण कार्ब्स कुठल्या प्रकारचे वापरतोय? म्हणजे तुम्ही साखरेचा पाक घेतलात, तर ते पण शुगरच आहे आणि फळांमधनं मिळणारा कार्ब्स घेतलात, ती पण शुगर आहे. पण फळांमधनं मिळणारी जी शुगर आहे, तर ती तुमच्या शरीरासाठी पचायला हलकी, एनर्जी देणारी आहे आणि ती तुमच्या शरीरामध्ये राहत नाही. कारण प्युरिफाईड शुगर नाही आहे ती. हेच जर तुम्ही साखरेचा पाक घेतलात, तर ती प्युरिफाईड शुगर आहे. त्यातनं जेवढी तुम्हाला गरज नाही त्याच्या दसपट शुगर तुमच्या शरीरात जाते आणि मग ती तुमच्या शरीरावर डिपॉझिट होत जाते फॅट बनून. तर त्यामुळे तुम्ही काय खाताय आणि किती प्रपोर्शनमध्ये खाताय हे महत्त्वाचं आहे. तुम्ही व्हीगनमध्ये सुद्धा फिट राहू शकता. आता विराट कोहली व्हीगन आहे, पण काय फिटनेस लेव्हल. म्हणजे कुठले काही खा, तुम्हाला जे आवडतं ते खा, पण त्याचं एक प्रमाण निश्चित केलं पाहिजे. आणि त्यातून एक छोट्या मोठ्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, की ग्रेव्ही किंवा ऑइली या गोष्टी जर अवॉइड केल्या, तर नक्कीच आपलं फॅट किंवा ओव्हरवेट हे कंट्रोलमध्ये येऊ शकतं. तर मी मगाशी बोलताना एक प्रश्न विसरून गेलो, की तुम्ही या मोठमोठ्या स्पर्धा आता मॅक्झिमम आता तुम्ही जयपूरला चाललात किंवा साऊथ आफ्रिकेला गेलात, गोव्यामध्ये गेलात. पण तुम्ही प्रॅक्टिस करता या सगळ्याची सांगलीमध्ये. इथलं क्लायमेट, तिथलं क्लायमेट काय तुम्ही इथल्या वातावरणात ते इथल्या उन्हाच्या अंदाजाने ते इथल्या थंडीच्या अंदाजानं धावत असता किंवा ते कंप्लीट करत असता. पण ते कसं काय तिथं गेल्यानंतर काही वेगळा अनुभव येतो का? किंवा ते वेगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं का तिथे गेल्यानंतर? बरोबर आहे. आयर्नमॅनची प्रॅक्टिस जेव्हा आम्ही चालू केली, तर जसं मी तुम्हाला म्हणलं, की तिथली ह्युमिडिटी तर आपण इथे मॅच नाही करू शकत. पण तिथलं टेम्परेचर आपण मॅच करू शकतो. तर त्याच्यामुळे मग आम्ही दुपारी पळायची प्रॅक्टिस चालू केली. कारण शेवटी रनिंग सेगमेंट जेव्हा येणार आहे, तर त्यावेळेचं जे ऊन आहे, त्याला आपल्या शरीराला त्याची सवय पाहिजे. जसं आता मी तुम्हाला म्हणलं, की मी भर दुपारी पळतीये. कारण जैसलमेरला दुपारी 12:30 वाजता, 12 वाजता जे ऊन असेल आणि जवळजवळ 5 वाजेपर्यंत म्हणजे सनसेट होईपर्यंत उन्हात पळायचंय. तर तशा प्रकारची आम्ही प्रॅक्टिस करतो. साऊथ आफ्रिकेला आम्ही जाणार होतो, तेव्हा तिथले विंटर्स असतात. म्हणजे तेव्हा थंडीचा सीझन असतो तिथला. त्यामुळे पहाटे जेव्हा आम्ही पळायला सुरुवात करणार, तेव्हा साधारण 5-6 डिग्री टेम्परेचर असतं. आणि मग नंतर सूर्यप्रकाश यायला लागतो, जसा दिवस उगवेल वगैरे तसं मग संध्याकाळी 5:30 पर्यंत ती स्पर्धा असते. तर आम्ही ज्या सगळ्या प्रॅक्टिस रन केल्या, त्या हिली एरियामध्ये आणि सगळ्या विंटर्समध्ये केल्या. जेणेकरून तुम्हाला थंडीची सवय होईल. पण या 5-6 डिग्रीमध्ये तुमचे फक्त ते स्पोर्ट्सचे कॉस्ट्यूम फक्त अंगावर असतात. कुठल्याही प्रकारचं स्वेटर अधिकचं काही नसतं. त्याच्यामध्ये तुम्ही धावत असता. साऊथ आफ्रिकेचं मात्र असं होतं, की सुरुवातीला जेव्हा आम्ही रनिंग सुरू केली, हं. तर आम्ही वरती एक वॉर्मर घालतो. अच्छा. हां. आणि मग थोडं एक 10 किलोमीटर वगैरे अंतर गेलं ना पार, बॉडी हिट की बॉडी हीट होते आणि सूर्य उगवतो. अच्छा. मग एकदा का सूर्य उगवला, की हीट वाढायला लागते. बरं. मग तुम्हाला एवढा त्रास होत गरज नाही. पडत नाही. आणि मग ते कसं होतं तिथे ते जॅकेट आपण देऊ शकतो तिथे. अच्छा. म्हणजे रोड साईड तिथे बऱ्यापैकी अंडर प्रिव्हिलेज क्लास खूप आहे. अच्छा. तर तिथे मुलं वगैरे बाजूला उभी असतात. तर आम्ही ग्लोव्हज घातले होते नाक आणि तोंड कव्हर करायसाठी. कारण कानामध्ये प्रचंड थंडी आणि नाकाला आणि तोंडाला पण थंडी वाजत होती. मग ते सगळे जे आमचे आवरणं होती, ती आम्ही तिथल्या मुलांना डोनेट केली. आणि त्यांना त्याची खूप गरज असते. कारण त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात, की त्यांना वॉर्म क्लोथ्स मिळावेत. तर ते म्हणजे दे आर मोर दॅन हॅपी टू रिसीव्ह. मॅम तुम्ही तर आता या रनिंग क्षेत्रात आहातच. पण या सोबतीला म्हणजे यासोबतच तुमच्या फॅमिलीमधलं कुणी आहे? यापूर्वी कुणी होतं किंवा आता कुणी सोबत आहे का तुमचं? मी आणि माझे मिस्टर आम्ही सांगलीतले पहिले आयर्नमॅन कपल आहे.
तर अच्छा, म्हणजे- आयर्न मॅन मी आणि माझ्या मिस्टरांनी एकत्र कम्प्लीट केलं. ते तुमच्यासोबत Yes. म्हणजे हे जेव्हा तुम्ही रनिंग सुरू केलं किंवा हे वेट लॉस सुरू केलं तेव्हापासून ते तुमच्यासोबत आहेत? नाही तेव्हा नाही, पण मी रनिंग जेव्हा सुरू करायचं ठरवलं तर त्याला विचारलं की अरे मला असं वाटतं की आपण थोडं रनिंग चालू करूया, तर तू येशील का? तर ही वॉज व्हेरी पॉझिटिव्ह. हां. मग आधी मी जिमचं जे आपलं कार्डिओ मशीन असतं ना त्याच्यावरती एक 2-3 किलोमीटर पळून बघितलं. मग ते आम्हाला खूप छान वाटलं. मग मी त्याला म्हटलं अरे एका ठिकाणी पळायला खूप कंटाळा येतोय, तर आपण रस्त्यावर जाऊन पळून बघूया. आणि मग आम्ही असंच रोड रनिंग चालू केलं आणि मग त्यालाही ते खूप आवडलं. साधारण 21 किलोमीटरपर्यंत तो एन्जॉय करतो. पण त्याला ते लाँग रनिंग वगैरे अजिबात आवडत नाही. म्हणजे त्याला 21 किलोमीटर ॲक्चुअली त्याला 10 किलोमीटरला मजा येते. पण त्याला लाँग डिस्टन्स रनिंगला खूप कंटाळा येतो. पण आयर्न मॅनच्या वेळेस मात्र आम्ही एकत्र रजिस्ट्रेशन केलं आणि आम्ही ते एकत्रच कंप्लीट सुद्धा केलं. स्विमिंग, रनिंग, सायकलिंग हे दोघांनी कम्प्लीट केलं, तिन्ही Yes. गोष्टी. क्या बात आहे. भविष्यात तुमच्या मुलांना तुम्ही यात पाहताय का? ॲक्चुअली माझी मुलगी जी आहे ती स्टेट लेवल बॅडमिंटन प्लेयर आहे अच्छा. आणि मुलगा जो आहे तो लॉन टेनिस खेळतो. बरं. मग रनिंगचं मला माहिती नाही, पण त्यांना स्पोर्ट्सची बऱ्यापैकी आवड आहे. आवड आहे. प्रोफेशनली किती खेळतील ते माहिती नाही, पण एक हॉबी म्हणून किंवा आवड म्हणून नक्कीच ते फॉलो करतील. हे सगळं करत असताना म्हणजे मिस्टरांनी तर तुम्हाला साथ दिली. मिस्टर कुठल्या क्षेत्रात आहे? ते कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत म्हणजे ऑन्को सर्जन आहेत ते. तेही मेडिकल Yes. करत आहे. बरं. आता याचबरोबर तुमच्या बाकी फॅमिलीचं म्हणजे जोपर्यंत एक हॉबी म्हणून किंवा एक हेल्थ मेंटेन करायची म्हणून पळत होता तिथपर्यंत ठीक होतं. पण पुढे जाऊन तुम्ही आता मला वाटतं की दर महिन्याला कुठली ना कुठली स्पर्धा येतेच आहे. अशा वेळी घरच्यांचं म्हणणं काय असतं? किंवा मग मिस्टरांचं असू दे, आई-वडिलांचं असू दे किंवा मुलांचं म्हणणं काय असतं अशा वेळी? म्हणजे माझा नवरा तर सिमरन जा जी ले अपनी जिंदगी मोडमध्ये असतो, क्या बात है. की जा आणि तू एन्जॉय कर. फक्त मला पळायला लावू नकोस. आणि मुलांना पण असं वाटतं, की नाही ती एवढं कष्ट करतीये आणि तिला म्हणजे आवडतंय, तर लेट हर एन्जॉय. त्यामुळे ते पण खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे कुठली तुझी रेस असेल तर तू जाऊन ये. मला तर असं वाटतं कधी-कधी माझा मुलगा म्हणतो, की इथे बसून आम्हाला छळण्यापेक्षा जा आणि तिथे तू काय पळायचं ते पळ. कारण मी घरी बसले, की मग त्यांना हे खाऊ नकोस, हा अभ्यास कर किंवा हे असं नको करूस, हे असं करायला पाहिजे वगैरे. मग त्यांना तो फ्रीडम मिळत नाही. तर त्याच्यामुळे महिन्यानी एक इव्हेंट असला, की मग ते "हां, जा, जा. आई तू एन्जॉय कर, रेस एन्जॉय कर" आणि इकडे आम्हाला एन्जॉय करू दे. तुम्ही स्वतःच्या खर्चाने म्हणा किंवा स्वतःची आवड म्हणून जपत हे रनिंगचं माध्यम सुरुवात केली. पण बऱ्याच लोकांना या क्षेत्रामध्ये यायचं असेल, महिलांना असेल, पुरुषांना असेल, तर त्यांना याचं गायडन्स मिळत नाही. आता तुम्ही स्वतः डॉक्टर आहात किंवा एज्युकेटेड, पण काय असं सामान्य ज्या महिला असतील किंवा पुरुष असतील किंवा मुलं असतील नवीन, तर त्यांना कशा माध्यमातून या क्षेत्रात आलं पाहिजे? कुणाला कॉन्टॅक्ट केला पाहिजे किंवा याच्यात काही शासकीय योजना आहेत का? तुम्ही जर बाकीच्या देशांचं बघाल ना, तर आपण बघतो की आता ऑलिम्पिक्सला चायनीज जे ॲथलीट असतात किंवा अमेरिकन जे ॲथलीट असतात, तर त्यांना जास्त मेडल मिळतात आपल्यापेक्षा. बरोबर. मग आपण तर जगात सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आपली आहे. आपण चायनाला पण क्रॉस केलंय, बरोबर आहे. मग आपले ॲथलीट्स का नाही आहेत? मग आपल्याकडे पोटेन्शियल नाही आहे का? तर आपल्याकडे पोटेन्शियल आहे. पण आपला मुलगा किंवा आपली मुलगी जर म्हणली, की मला क्रिकेटमध्येच करियर करायचं आहे किंवा मला बॅडमिंटनमध्येच करियर करायचं आहे किंवा मला जिम्नॅस्टिक्स करायचं आहे, तर आपण त्यांना किती सपोर्ट करतो. आपण काय म्हणतो, हा शॉर्ट लिव्हिंग गेम आहे. तू एक 5 वर्ष खेळशील, त्याच्यापुढं तू काय करशील? कारण आपल्या डोक्यात काय असतं, की लाँग टर्म त्यांना इन्कमचा काहीतरी सोर्स मिळाला पाहिजे. त्यामुळं आपण त्यांना म्हणजे प्रमोटच करत नाही किंवा त्यांना तेवढं मोटिवेटही करत नाही. कारण माझ्या डोक्यात काय आहे, ठीक आहे आता मी डॉक्टर झाले. मला नाही जमलं स्पोर्ट्समध्ये, पण मी डॉक्टर झाले आणि माझं सगळं पोटापाण्याचं व्यवस्थित चाललंय. समजा मी स्पोर्ट्समध्ये गेले. आता प्रत्येकजण सायना नेहवाल होईल किंवा प्रत्येकजण काही पी.व्ही. सिंधू होईल असं नाहीये. मग 3 नंबरची बॅडमिंटन प्लेयर सुद्धा आपल्याला माहिती नाही कोण आहे ते. मग त्यांना कोण म्हणजे त्यांचा इकॉनॉमीचा काय प्रॉब्लेम आहे हा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे बाकीच्या देशांमध्ये कसं असतं, की ॲथलीटसाठी गव्हर्नमेंट एक डेडिकेटेड अमाउंट देतं. म्हणजे त्यांना स्वतःच्या खिशातले पैसे त्यांच्या पेरेंट्सना घालवायला लागत नाहीत. ते सगळं शासन स्पॉन्सर करतं त्यांच्यासाठी. तर असा कोटा आणि आपल्या इथं काय करतात, की बाबा तुला एक रेल्वेमध्ये नोकरी दिली, तुला एक सरकारी नोकरी दिली. पण बेसिकली त्यांना नोकरी करत ट्रेनिंग घ्यायला लागतं. डेडिकेटेड ते ट्रेनिंग घेऊ शकत नाहीत. तर ॲक्चुअली ॲथलीट हाच प्रोफेशन आहे त्यांचा. तुम्ही त्यालाच भत्ता सुरू केला पाहिजे, की बाबा ह्या ॲथलीटला ह्या लेव्हलला खेळला तर ह्याला एवढा पगार मिळेल. ह्या लेव्हलला खेळला तर ह्याला एवढा पगार मिळेल. असं जेव्हा प्रोफेशन डेव्हलप होईल आपल्या देशामध्ये, तेव्हाच आपल्याकडनं मेडल्स मिळू शकतील. कारण आत्ता आपण कुठल्याही मुलाला तू स्पोर्ट्समध्ये जा असं मोटिवेट करू शकत नाहीये. प्रत्येक पालकाला हीच भीती आहे की भविष्यात आता म्हणजे जी जुनी उदाहरणं आहेत, आता तुम्ही
स्वतः या क्षेत्रात आहात आणि तुम्ही स्वतः मेडिकल क्षेत्रात आहात आणि मग तुम्ही रनिंगची सुरुवात केली, त्यामुळे तुम्ही करिअर म्हणून याच्याकडे बघितलेलं नाही आहे, तर तुम्ही एक आवड म्हणून बघितलेली आहे. पण ज्यांना यायचं ते त्याने करिअर म्हणून याच्याकडे बघू शकत नाही. पालकांना हीच भीती असते की जर याच्यात करिअर म्हणून शिरला तर भविष्यात म्हणजे 99% अपयशाचीच खात्री असते. त्यामुळे ते कुठेतरी पालकांचा तो उद्देश असतो की नकार देण्यामागचा की बाबा नको जाऊ तिथे, त्यापेक्षा एक कसं फिक्स प्रोफेशन असावं. हां, कसं बसं ग्रॅज्युएशन कंप्लीट कर, एखादी नोकरी बघ किंवा स्वतःचा काहीतरी बरोबर. व्यवसाय कर. पण अशा काही प्रायव्हेट संस्था आहेत का? आता शासनाने तर यात लक्ष घातलंच पाहिजे. म्हणजे तुमच्यासारखे जर ॲथलीटनी पुढाकार घेतला, म्हणजे मी आमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुमच्याकडे काही लोकांनी जर समजा शासनाकडे काही असं हे पाठवलं, एक मत आले तुमच्या की बाबा अशी काही एखादी संस्था सांगलीमध्ये असू दे, कोल्हापूरमध्ये असू दे किंवा राज्य लेवलला की जिथून काही फंड्स उभे राहतील आणि तुमच्यासारखे लोकांच्या गायडन्समधून देशाला वर्षाला एखादा खेळाडू जरी मिळाला तर खरंच कुठंतरी एक चांगलं इनिशिएटिव्ह तुमच्याकडनं. नाही, खरंय, ती काळाची गरज आहे. आता बरेचदा असं होतं की जे खूप चांगले ॲथलीट असतात तर त्यांना बऱ्याच ब्रँड साईन करतात, म्हणजे ते त्यांना प्रमोशन म्हणून वापरतात, पण मग त्यांचा सगळा खर्च तर त्या ब्रँड करतात. तर तसं जर आपल्या देशानेच केलं, म्हणजे आता आपण म्हणतो मोदी हे तो मुमकिन आहे, तर समजा त्यांनीच जर मनावर घेतलं की बाबा मी प्रत्येक ॲथलीटला स्पॉन्सर करतो, तर ते शक्य आहे. फक्त काय होतंय, स्पोर्ट्सच्या दृष्टीने आपण तेवढं फंड्स जेवढे दिले गेले पाहिजेत तेवढे जात नाहीयेत. मग तुम्ही म्हणता तसं NGO तर्फे, पण कसं होतं, NGO मार्फत आपण एक 10 लोकांना मदत करू, पण तुम्ही जर बघाल गल्लोगल्ली, म्हणजे आता मी साधं उदाहरण सांगते, मी पळायला जाते, मी इथे समोर ब्रिज आहे आपला विश्रामबागचा, तर तिथे मी रिपीट मारते, कारण आपल्या इथे जवळपास कुठे हिल नाही आहे. मग मी त्या ब्रिजवरती एक 25-30 असे रिपिटेशन मारत असते. तर तिथे ते रनरचा ग्रुप आहे, त्यातला एक मुलगा आला माझ्याकडे आणि मला म्हणाला, ताई तुमचे जर जुने बूट असतील तर मला देता का, कारण माझ्याकडे बूट घ्यायला पैसे नाही आहेत. तर माझे तर 6 नंबरचे शूज त्याला बसणं शक्य नव्हतं, मग माझ्या मिस्टरांचे 9 नंबरचे शूज होते, मग ते मी त्याला दिले. म्हणजे असं आपण 1 किंवा 2ला मदत करू शकू. पण आपल्याकडे क्लास जर बघाल ना तर असे हजारो लाखो ॲथलीट आहेत, 140 कोटी तर आपली पॉप्युलेशन आहे. मग इतक्या लोकांना NGO सपोर्ट नाही करू शकणार. अशासाठी आपल्याला शासकीय योजनाच यायला पाहिजे. किमान बेसिक त्यांना म्हणतो ना की बेसिक गोष्टी ज्या, आता तुम्ही जसं मला तुमच्या पद्धतीत तुम्ही त्याला शूज प्रोव्हाइड केले, तर छोट्या छोट्या गोष्टी तरी ह्या मुलांना जास्त अपेक्षा नाहीच आहे मुळात. बाकी मेहनत करायला वगैरे म्हणजे डाएटच्या थोड्याफार काही गोष्टी असतील त्या, आणि ज्या काही वेळ करण्यासाठी गोष्टी लागतात तेवढ्याच गरजेच्या आहेत. एवढ्या जरी शासनानं केल्या आणि या माध्यमात कोणी शासकीय व्यक्तीने जर ऐकलं असेल, हा पॉडकास्ट पाहिला, तर त्यातून जर एखादा ॲथलीट तुमच्याकडे तयार झाला, ज्याला खरंच गरज आहे, ज्याला देशासाठी खेळायचं आहे, देशाचं नाव पुढे न्यायचं आहे, तुम्ही आवड म्हणून करताय, तुमचं क्षेत्र जपून, हे सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे की तुमच्यासारख्या व्यक्तीनं आपलं देशाचं नाव बाहेरच्या देशात जाऊन एक झेंडा आपला देशाचा तिथं रोवलेला आहे. पण तुम्ही हे जेव्हा ॲथलेटिक म्हणून करता तेव्हा तुमच्या काही अपेक्षा आहेत का शासनाकडनं, की बाबा तुम्हाला एक बाबा ॲप्रिशिएट करावं किंवा काय, असं कधी झालं का शासकीय ह्याच्यातनं? तसं फारसं मला नाही वाटलं, पण मला सगळे म्हणाले की तू भारताला रिप्रेझेंट केलं, कारण साऊथ आफ्रिकेला आम्ही गेलो तर आम्ही 400 ॲथलीट, भारतीय 400 ॲथलीट तिथे रिप्रेझेंट केलं, आणि तिथे सगळ्यात जास्त नंबर असतो तो साऊथ आफ्रिकन रनरचा, कारण ते तिथले लोकल आहेत. तर त्याच्यानंतर सगळ्यात जास्त नंबर असतो तो इंडियन्सचा असतो. तर 400 इंडियन तुमच्या देशाला आपला खर्च करून साऊथ आफ्रिकेत जाऊन रिप्रेझेंट करतात, तर ॲक्च्युली शासनाकडनं काहीतरी अप्रिसिएशन व्हायला पाहिजे होतं डेफिनेटली. कारण हे काही आम्ही स्वतःला रिप्रेझेंट नाही करते, आम्ही तिथे टीम इंडिया, म्हणजे आम्ही घातला होता तो पण इंडियन जर्सी घातला होता, आणि आम्ही 400 लोकांनी इंडियन जर्सी घातला होता. पण यात तुम्ही स्पर्धा म्हणजे फक्त जाऊन खेळून नाही तर ती अचीव्ह करून आला त्याच्यामधनं काहीतरी. हे शासकीय कुठल्याच व्यक्तीनं तुम्हाला कधी काही म्हणजे फुलाची पाकळी पण कधी सत्कार म्हणा किंवा कुठलाही सन्मान काही शासकीय लोकांनी नाही, पण बाकीच्या सांगलीतली अशी एकही संस्था नाहीये की त्यांनी फेलिसिटेशन केलं नसेल. हे खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे की बाबा आपल्या देशातले लोक जाऊन आपल्या देशाला प्रेझेंट करतायत, काहीतरी घेऊन येतात. बरं, त्यासाठी शासकीय कुठलाही फंड मागितला जात नाहीये, शासनाकडनं तुम्ही काही मागत नाही, जाण्या येण्याचा खर्च स्वतः आम्ही केलं. मग एवढं केल्यानंतर सुद्धा किमान शासनाकडनं, सरकारकडनं कुठेतरी एक म्हणतो ना की पाहिजे होतं, त्याला अप्रिसिएशन पाहिजे होतं, किंवा फुलाची पाकळी नाव आलं पाहिजे, ग्राह्य धरलं पाहिजे. तर इथून पुढं कदाचित होईल असं आपण नक्की गृहीत धरूया, कारण आता अवेअरनेस खूप वाढलाय. म्हणजे आता कालपासून मला जवळ 4 ते 5 लोकांचे फोन आले, आता ओपन झालंय कॉम्रेडचं रजिस्ट्रेशन पुढच्या ह्याचं,
तर मॅडम काय काय करायचं असतं वगैरे अच्छा, सगळे क्या डिटेल्स. त्यामुळे आय एम लुकिंग फॉरवर्ड की 400चा जो आकडा आहे तो मे बी यावेळेस 500 पर्यंत पोहोचायला नक्कीच हरकत नाहीये. पण हे एकदाच करू शकतो असं काय असतं? नाही. ऍक्च्युली आपल्या भारतामधले 2 जण आहेत हम्म. ज्यांनी ते 10 वेळा केलेलं आहे कम्प्लीट, हो. आणि त्यांना ग्रीन नंबर मिळतो. ग्रीन नंबर हा एक एलिट नंबर असतो, त्यांचा सेक्शन वेगळा असतो, त्यांना उभं राहण्याची तिथले एक वेगळी एरिया त्यांच्यासाठी अलॉटेड असतो. बरं. तर तुम्ही ग्रीन नंबर होल्डर हे तिथं म्हणजे फार मानाचं समजलं जातं, क्या आणि 2 इंडियननी तो मिळवला ऑलरेडी. वा, म्हणजे आपल्या देशात लोक आहेत तिथं जो सन्मान मिळवलेला आहे, तर हाच सन्मान कुठेतरी आपल्या देशात पण होणं गरजेचं राहायला आहे. पाहिजे. तर मग तुमचं काही पुन्हा योजना आहे का अशी की नाही, आता कॉम्रेड्स तर नाही, पण हा. आता सध्या फोकस इज ऑन बॉर्डर रन, अच्छा. आणि नंतर बघू मग पुढे ज्या ज्या आणि इव्हेंट आहेत अवघड अवघड अशा कुठल्या ना कुठल्या तरी करत राहीन नक्कीच. क्या बात. खूप खूप शुभेच्छा मॅडम तुमच्या Thank you. आगामी जयपूर आणि जेसलमेर ना जेसलमेर स्पर्धेसाठी. परत आता एक जाता जाता शेवटचा प्रश्न म्हणून विचारतो की जे आता यात येऊ इच्छित आहेत किंवा शासकीय आता योजना काही नाही आहे, तर हे तर या बऱ्याच जणांना कळलं असेल, किंवा रनर व्हायचं आहे किंवा स्पोर्ट्समन व्हायचं आहे म्हणून काय केलं पाहिजे पहिली गोष्ट, आणि सामान्य महिलांना की वेट लॉस हा मेजर जो इश्यू आहे, तर ह्या 2 गोष्टींना तुम्ही काय सांगाल? तर एक तर थोडं निगेटिव्हिटी असते, म्हणजे वजन कमी करा म्हणलं की त्यांना ते फारसं आवडत नाही. म्हणजे आपण ओव्हरवेट आहे हेच बरेच जणांना ऍक्सेप्टेड नसतं. हां, तर माझं असं म्हणणं आहे की एक साधं गणित मी सगळ्यांना सांगते. तुम्ही उभा राहा, तुमची उंची मोजा, तुमची उंची सेंटीमीटरमध्ये मोजा. समजा तुमची उंची आहे 166 सेंटीमीटर, त्यातनं 100 वजा करा, झाले 66. तर तुमच्या उंचीसाठी 166 सेंटीमीटरसाठी 66 किलो हे मॅक्झिमम अलाउड वेट आहे, नॉर्मल रेंज. अच्छा. त्याच्या खाली तुमचं वजन पाहिजे. मग तुम्हीच ठरवा, मग तुमचं ओव्हरवेट आहे का नाही. म्हणजे मी पण काही बोलत नाही, बरं आहे. तुमचं तुम्ही घरी जा, तुमचं तुम्ही मोजा आणि तुम्ही ठरवा. त्याच्यापेक्षा वरती असाल तर तुम्ही मॅक्झिमम रेंजच्या बाहेर आहे, त्याच्या खाली असाल तर तुमची रेंज नॉर्मल आहे. मग जर जास्त असाल तर तुमचं काहीतरी चुकत असेल, म्हणजे एकतर ऍक्टिव्हिटी कमी पडत असतील किंवा तुमचं म्हणजे खाण्याचं प्रमाण जास्त होत असेल. जर तो बॅलन्स मेंटेन असेल तर आपण ओव्हरवेट व्हायचं काही कारण नाही आहे. कारण साधारण आता वेट लॉसला आम्ही काय सांगतो, तुमची रिक्वायरमेंट दिवसाची समजा 2200 कॅलरी आहेत, तर तुम्ही एक 200 ते 300 कॅलरी कमी खा. असं जर तुम्ही 2 महिने केलं सलग, तर तुमचं वजन 6 किलो तिथल्या तिथेच कमी होतं. बरोबर आहे. पण म्हणून तो ॲप मी जे तुम्हाला म्हणतो ना, त्यात आपण काय करतो, रोज टाकतो. आज त्यांनी सांगितलं तुम्हाला आज 1400 कॅलरीज अलाउड आहेत. समजा आज मी 1500 कॅलरी खाल्ल्या, मग ते तुम्हाला सांगतं की तुमच्या 100 कॅलरी आज जास्त झाल्यात. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की आता 2100 कॅलरी तुम्हाला आज अलाउड आहेत, आणि मी समजा 1800 कॅलरी खाल्ल्या, मग ते तुम्हाला सांगतं की तुमच्या टार्गेट जे होतं 300 कॅलरी कटडाऊनचं ते तुम्ही अचीव्ह केलं, म्हणजे तुम्हाला बॅच देतात. म्हणजे तुम्हाला मोटिवेशन क्रिएट करतात ते, बरोबर. म्हणजे तुम्ही त्याच्याकडनं असं मोटिवेशन घेऊ शकता. अच्छा. आणि त्यात फीड करणं, हा आज मी फॉलो केलं, त्यातून पण एक पॉझिटिव्हिटी मिळते. नाहीतर मग आपण ना, आणि एक डायरी जर मेंटेन नाही केली ना, मग त्यांचं काय म्हणणं असं मी काहीच खात नाही. मग मी म्हणते तुम्ही काहीच खात नाही तर तुमचं वजन नाही वाढू शकत, असं नसतं. बरोबर. आपण काय करतो, आपण अननोईंगली खात राहतो. पण आपण जेव्हा त्यात टाकतो किंवा डायरी मेंटेन करतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे आपण बऱ्यापैकी खाल्लंय, आणि ह्यातलं बऱ्यापैकी म्हणजे असं फूड आहे की ज्यातनं आपल्याला न्यूट्रिशन काहीच मिळत नाहीये, फक्त कॅलरी मिळतात. म्हणजे मी सगळं स्वीट्सच खाल्लेत किंवा मी फक्त असं ऑइलीच खाल्लंय, फ्रुट्स माझ्या ह्याच्यात काहीच नाही आहेत, व्हेजिटेबल्स काहीच नाही आहेत, सॅलड्स काहीच नाही आहेत, स्प्राउटेड बीन्स नाही आहेत, ड्राय फ्रुट्स नाही आहेत, मी फक्त काय खाल्लं तर स्वीट्सच खाल्लेत. तर ॲट द एंड ऑफ द डे आपल्याला पण एक आय ओपनर लागतो. तर तो असा डायरी ठेवली ना, तर बरेच जणांना कळतं की हो नाही, मी म्हणत होते पण माझं बरंच ओव्हर इटिंग होतंय. तर ते सुद्धा बरेचदा हेल्प करतं आपल्याला. आणि टार्गेट ठरवायचं की बाबा 2 महिने आहेत, 2 महिन्यात मला एवढं वजन कमी करायचं आहे. मग तुम्ही जर त्या ॲपला फीड केलं, मग ते सांगतं तुम्हाला रोज दिवसाला फक्त 300 कॅलरी कमी खायच्या. तेवढं तुम्ही 300 कॅलरी फक्त तेवढं फॉलो केलं ना, तुमचं वजन कमी होतच होतं. होत नाही असं शक्यच नाही. हां, मग आता काही व्याधी असतात, जसं थायरॉइड डिसऑर्डर असतं किंवा बाकीचे काही आजार असतात की लिपिडचा प्रॉब्लेम असतो, कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असतो. मग त्याच्यासाठी वेगळ्या टेस्ट असतात किंवा वेगळी औषधं असतात. पण ते सुद्धा जर थायरॉइड नॉर्मलला आलं, आता कुठल्याही स्त्रीला मी म्हणलं ना की तुमचं वजन खूप जास्त आहे, हो मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. थायरॉइड तर नॉर्मल रेंजला आलेलं असतं गोळ्या वगैरे घेऊन, पण त्यांचं म्हणणं असतं की त्या थायरॉइडमुळेच माझं वजन जास्त आहे. ॲक्च्युली जर तुम्ही थायरॉइडच्या गोळ्या घेताय आणि तुमचं जर नॉर्मल रेंजमध्ये आलंय त्या गोळ्यांवरती, तुमचं वजन कमी झालंच पाहिजे. फक्त तुमचं डाएट, तुमच्या ॲक्टिव्हिटी हे तुम्ही नीट सिरियसली फॉलो केलं पाहिजे. म्हणजे अशा थायरॉइड म्हणा की ह्या गोष्टींच्या तुम्ही मागे लपवून स्वतः ते कुठतरी हे डाएट म्हणा किंवा ही मेहनत एक्सक्यूजेस देतात. एक्सक्यूज देत आहे, हां. ही मुळात सगळ्यात मोठी चूक आहे. आणि तुमची पहिला इच्छाशक्ती ती वाढवा की तुम्हाला करायचंच आहे, खरं. तर ते अचीव्ह होणार आहे. आणि दुसरा एक प्रश्न मला असा होता की आता ज्यांना खरंच जे फिट आहेत आणि ज्यांना यात यायचं आहे, तर त्यांच्यासाठी काय सांगा?
तुम्हाला जर प्रोफेशनली ॲथलीट व्हायचं असेल तर प्रॉपर जे ट्रेनर असतात तर त्यांचा सल्ला घ्यायचा. कारण साध्या साध्या गोष्टी असतात. आता आम्ही जेव्हा रनरबरोबर डिस्कस करतो, मी इतके वर्ष झाले पळते तरी मला काल कितीतरी नवीन गोष्टी कळल्या. मग जो ट्रेनर असतो त्याचा बरेच वर्षांचा एक्सपिरियन्स असतो. म्हणजे साध्या साध्या गोष्टी तो आपल्याला इम्प्रूव्ह करायला मदत करतो. तुम्हाला प्रोफेशनल जर ॲथलीट व्हायचं असेल तर फुल डेडिकेटेड तुम्हाला ट्रेनिंग करायला लागेल. त्याच्यामध्ये मग एक्सक्युजेस नाही. 3ला उठायचं तर 3ला उठायचं. फॅमिली फंक्शन तुम्ही विसरून जायचं. मग मी हे खाल्लं, ते खाल्लं. हे सगळं चालत नाही. त्याला प्रॉपर डिसिप्लिन लागतो, डेडिकेशन लागतो, पर्सिव्हरन्स लागतो. ते सगळं करा. पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी खर्चिक आहे. म्हणजे हे सगळं जेव्हा तुम्ही करता तर तुम्हाला फॅमिली सपोर्ट असेल किंवा इकॉनॉमिकली जरा तुम्ही बऱ्या बॅकग्राऊंडमध्ये असाल तर ते तुम्ही करू शकता. कारण साधं एक बॅडमिंटनचं ट्रेनिंग घ्यायचं तर बेसिक कोच, म्हणजे मी प्रायव्हेट कोच वगैरे म्हणत नाही, साधा बेसिक कोच दर महिन्याला 3,000 ते 5,000 रुपये साध्या अकॅडमीमध्ये. म्हणजे मी दीपिका पदुकोण अकॅडमी किंवा अशा अकॅडमी बोलतच नाही आहे. लोकल अकॅडमी. मग शूजचा वेगळा, रॅकेटचा वेगळा. शूज 5,000च्या खाली मिळत नाहीत. रॅकेट तुमची 6,000च्या खाली मिळत नाही. मग ते सगळं खर्चिक आहे थोडक्यात. तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडं इकॉनॉमिकसुद्धा तेवढा सपोर्ट पाहिजे. किंवा मग तुम्हाला एखादी ब्रँड, जर तुम्ही खूपच चांगले असाल ना, बरेचदा त्या ब्रँड मिळतात की एखादी शूजची ब्रँड असते. म्हणजे एलिट रनर असतात ना, ते स्पॉन्सर करतात. मग अशा स्पॉन्सरशिप तरी आपल्याला मिळायला लागतील. डाएटचे पण भरपूर ब्रँड्स आहेत. अच्छा. मग तुम्ही त्यांना जर हे केलं, म्हणजे तुम्ही त्यांचे ब्रँड अँबॅसेडर झालात, तुमची पूर्ण इव्हेंट ते स्पॉन्सर करू शकतात. मग असं, किंवा तुमचे लोकल इथले जर कोणी पॉलिटिकल हे असतील एखाद्या ग्रुप, त्यांच्याकडनं तुम्ही सपोर्ट मागू शकता जर तेवढं तुमचं फॅमिली इकॉनॉमी नसेल तर. आणि प्रॉपर गायडन्स आणि ट्रेनर हे तर बेसिक आहे. म्हणजे त्याच्याशिवाय काही नाही होऊ शकत. प्रोफेशनल लेवलला नाही. पण कुठेतरी या लोकांनी तुम्हाला स्पॉन्सर करण्यासाठी किंवा सपोर्ट करण्यासाठी आधी तुम्हाला स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे की खरंच तुम्ही तेवढे खरं आहे. डेडिकेटेड आहात आणि तुम्ही ते अचीव्ह करू शकता, तरच तुम्हाला ते सपोर्ट करतील. बरोबर. त्यामुळे कुठेतरी सुरुवात ही केलीच पाहिजे. फक्त इच्छाशक्ती असून चालणार नाही. आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. पूर्वी कसं कोणाला माहिती नसायचं. आता जर तुम्ही खूप चांगले ॲथलीट असाल ना, तुमची माहिती जरी सोशल मीडियावर टाकली तर तुम्हाला इतके लोक फॉलो करतात आणि तुमच्या फॉलोअरचा नंबर तुम्हाला ब्रँड मिळणार का नाही हे ठरवतं. मग तुम्हाला जेवढे जास्त फॉलोअर तेवढं तुम्हाला चांगला ब्रँड मिळेल. बरं, म्हणजे खरंच जर तुम्हाला मोबाईल आणि तुम्ही म्हणला की स्क्रीनपासून न लांब राहता, म्हणजे स्पोर्ट्समन असाल तुम्ही, तर इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, याच्यावरती तुम्ही तुमचं छोटे व्हिडिओज बनवा. येस, तुमची आणि माहिती होऊ देत लोकांना. येऊ दे लोकांना. म्हणजे लोक तर स्पॉन्सर करतीलच, पण यूट्यूब कडून आणि इंस्टाकडूनही पैसे भरपूर मिळतात. स्पॉन्सरशिप मिळतील. स्पॉन्सरशिप मिळते. तर बरोबर. तिथून कुठे स्वतःच्या हिमतीवरती तुम्ही करू शकता. हे स्पोर्ट्सचं क्षेत्र, तुमचं आवडीचं क्षेत्र तुम्ही पुढे नेऊ शकता. आणि कदाचित तिथूनच एवढा पैसा मिळेल तुम्हाला भविष्यात की बाकी कोणाची गरज नाही पडणार. स्पॉन्सरशिपची गरज पडणार खरं नाही. आहे. स्वबळावरती सुद्धा इथून खरं. पुढे जाऊ शकता. तर हे झालं की स्वबळावरती. पण आता मी थोडा या बोलूयाच्या माध्यमातून तुम्ही सरकारी योजना किंवा शासनाला काय सांगू इच्छिता? माझं हेच म्हणणं राहील की आता आपल्याकडे पोटेन्शियल तर खूप आहे. पण ज्या प्रकारे आपण सपोर्ट करायला पाहिजे होता, म्हणजे क्रिकेट हा विषय झाला, त्याच्यामध्ये आहेत बऱ्यापैकी. पण बाकीचे, मग आता थोडं बॅडमिंटनला पण ते ग्लॅमर आलंय. पण हॉकी हा आपला नॅशनल स्पोर्ट्स आहे, तर ते आपण विसरूनच गेलोय. म्हणजे आता जेव्हा आपण जिंकायचो तेव्हा तो आपला नॅशनल स्पोर्ट्स झाला. पण आता समहाऊ आता आपण ब्रॉन्झ मेडल तरी जिंकलो, पण मधला जो एकदम बॅड पॅच होता, जेव्हा की आपण अगदी क्वालिफाय पण व्हायचो नाही, तर अशा पॅचमध्ये सुद्धा त्या ॲथलीटला थोडंसं म्हणजे इकॉनॉमिक असेल किंवा मॉरल सपोर्ट असेल. आता मला मोदी सरांचं आठवतंय की जेव्हा आपले सायंटिस्ट ते प्रोजेक्ट मिशन एखादं फेल जरी झालं तरी त्यांना हक करून त्यांना मॉरल बूस्ट करतात. म्हणजे फक्त ते झालं सक्सेसफुल म्हणून नाही, तर ते नाही झालं तरी सुद्धा ते सपोर्टला येतात. तर बॅड पॅचमध्ये सुद्धा आपल्याला थोड्या काही योजना असतील किंवा त्यांना काही फंड्स मिळवून देणं शक्य असेल. कारण जेव्हा तुम्ही एकदम टॉपला असता तेव्हा तुम्हाला मिळतात, स्पॉन्सर मिळतात, ॲड्स मिळतात, तुम्हाला 100 ब्रँड तुम्हाला साईन करतील, तुम्हाला पैसे मिळतील. पण जेव्हा तुम्ही ऑफ पिरियड आहे किंवा तुम्ही ऑफ सीझन आहे आणि तुमचा चांगला परफॉर्मन्स होत नाही आहे, तर तेव्हा सुद्धा त्यांना इक्वली सपोर्ट देणं हे गरजेचं आहे. आणि फक्त क्रिकेट किंवा फक्त बॅडमिंटन सोडून सुद्धा भरपूर स्पोर्ट्स आहेत आणि आपल्याकडे तेवढं पोटेन्शियल पण आहे. तर त्या सगळ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म कुठल्याही योजनेतर्फे स्पोर्ट्ससाठी एखादा वेगळा कोटा जरी केला तरी खूप उपयोगी पडेल. आणि त्याला तेवढे डेडिकेटेड फंड्स मिळाले पाहिजेत. आणि पॉलिटिक्स हे त्या स्पोर्ट्स कोट्यातनं पूर्ण बाहेर राहिलं पाहिजे. ओन्ली तुमचं जे पोटेन्शियल आहे ते बेस्ड सिलेक्शन व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचे अगदी तळागाळातले स्पर्धक सुद्धा अगदी इंटरनॅशनल लेवलला पोहोचू शकतील. लाडकी बहीण सारखा लाडका धावपटू वगैरे असं काहीतरी ते तर झालं तर उत्तमच आहे. सुरू व्हायला पाहिजे. लाडकी धावपटू बहीण असं केलं तर जास्त बरं असं होईल. काहीतरी सुरू व्हायला पाहिजे खरं तर.
तर आता अगदी शेवटचा प्रश्न विचारून थांबूया आपण, की तुमचं म्हणजे आता तुम्ही या टप्प्यापर्यंत पोहोचलात, की पुढे काय म्हणून बघताय तुम्ही या क्षेत्रात? आता ॲक्च्युली अजून खूप अशा रेसेस आहेत आणि माझा असा प्लॅन आहे की इंडियामध्ये जेवढ्या रनिंग रेसेस आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, आता लेह आहे, खारदुंगला आहे, सिल्क रूट आहे, ह्याच्यापेक्षा खूप अवघड अवघड रेसेस आहेत. अच्छा. तर त्या सगळ्या कंप्लीट करायच्यात. मग साधारण वर्षाला एक मेजर एवढा आम्ही घेतो, कारण तेवढं आपल्याला बाकीचं काम, घरातलं सगळं बघायचं असतं. साधारण वर्षातून एक मेजर इव्हेंट करायचे. तर आता ही झाली की मग मी अजून पुढचा प्लॅन केला नाही. ही डिसेंबरची झाली की मग पुढे काय? पुढे हा प्रश्न आला की मग पुढच्या रेसेस अशा बरोबर. प्लॅन करायच्या. पण इंडियामध्ये सुद्धा कॉम्रेडच्या लेव्हलच्या किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा टफ लेव्हलच्या खूप साऱ्या रनिंगच्या फक्त म्हणजे बाकी तर अच्छा. खूप आहेत. रनिंगच्या इतक्या साऱ्या इव्हेंट्स आहेत की त्या जरी केल्या तरी माझं आयुष्य मला कमी पडेल. म्हणजे खूप मोठा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे Yes. आणि या बोलूयाच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तो पल्ला तुम्ही जेवढा पूर्ण कराल तो तुमची म्हणजे मध्ये इच्छाशक्ती संपूच नाही आणि तुमच्या एकंदरीत तुमच्या स्माईलवरनं किंवा तुमच्या फिटनेसवरनं वाटतंय कधीच ती संपणार नाही आणि अगदी तुम्ही धावतच राहाल. जसं आपला तो सिनेमा आहे भाग मिल्खा भाग. बाग मिल्खा भाग हा हिंदीत झाला, पण त्याचा ओरिजिनल जो हॉलिवूडचा फॉरेस्ट गंप, फॉरेस्ट गम. तर त्याच्यावरनं प्रेरित होऊन तो सिनेमा केलेला आहे. तर तसं तुम्हीही भागो मॅडम आम्ही म्हणू. सो स्वीट. तर खूप खूप थँक्यू मॅडम. आणि प्रेक्षकांना तुम्ही पाहिलं असेल की जर इच्छाशक्ती असेल आणि एकदा ठरवलं तुम्ही, तर ते वजन असो किंवा कुठलीही स्पर्धा असो, मग ती आपल्या देशात असो नाहीतर परदेशात असो, थंडीत असो किंवा उन्हात असो, तुम्ही जर ठरवलं तर ती तुम्ही पूर्ण करू शकता. आणि फक्त पूर्ण करू शकत नाही, तर तिथे तुमचं एक म्हणतो ना की नाव, झेंडा तुमचा रोवून येऊ शकता. हे मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर आहे. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू या सर. बोलूयामध्ये वेळ दिलात आणि तुमचं जे काही अनुभव होता तो शेअर केल्याबद्दल खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच.